तिची सेवा अनेक त्या ठिकाणी देवदेवतांनी सुद्धा केली, ऋषीमुनींनी केली, राजा राजवाड्यांनी केली. सर्व लोक तिची त्या ठिकाणी पूजा करतात आणि ती सर्वांना त्या ठिकाणी सर्व काही प्राप्त करून देते. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा त्या ठिकाणी नवरात्र व्रत केलं होतं. ज्या वेळेला ते असं त्या ठिकाणी सांगू लागले ब्राह्मण, त्यावेळेला त्या ठिकाणी या सुशीलानं विचारलं, महाराज तुम्ही म्हणतात रामानं सुद्धा नवरात्राचं व्रत केलं, राम तर देव आहे, विष्णूचा अवतार आहे, त्यानं का बरं नवरात्र व्रत केलं मला सांगा. मग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं चरित्र सांगायला सुरुवात केली. महाराज रामानं का बरं हे व्रत केलं, त्या रामाचं व्रत त्या ठिकाणी रामाचं व्रत सांगत या ब्राह्मणानं त्या ठिकाणी महाराज या सुशीलाला आणि भगवतीच्या मंत्राचा उपदेश केला. या सुशील ब्राह्मणानं आणि या सुशील असणाऱ्या वैश्यानं भगवतीचं व्रत त्या ठिकाणी पूर्ण केलं आणि अष्टमीला त्या ठिकाणी महाराज भगवती त्याला दर्शन देती झाली, प्रत्यक्ष त्याच्या समोर प्रगट झाली आणि इच्छित वर त्याला देऊन टाकले. वैश्य खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भगवतीच्या कृपेनं समाधानी झाला. सुशील त्याचं नाव. संक्षिप्त रूपानं कथा सांगून व्यासदेवजी महाराज थांबले, पण जन्मेजयाला काही केलं राहावे ना. जन्मेजय विचारू लागला, महाराज रामानं नवरात्राचं व्रत केलं होतं हे तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं, ब्राह्मणांनी त्या ठिकाणी सुशीलाला ते व्रत वर्णन करून सांगितलं, रामाची कथा सांगितली, मला पण ऐकायची आहे. का बरं रामानं व्रत केलं, काय गरज पडली रामाला नवरात्र विधी करण्याची. मग सांगू लागले, रामाचा अवतार कसा झाला हे मला आधी सांगा. मग राम अवताराची कथा सांगायला सुरुवात केली. महाराज आज आपल्याला राम आणि कृष्ण अवताराची कथा पाहायची आहे आणि भगवतीचा अवतार कसा झाला, भगवतीचं प्राकट्य कसं झालं इथपर्यंत आपण आता जाणार आहोत. आणि उद्याच्या सत्रामध्ये भगवतीच्या संपूर्ण लीला आपण पाहणार आहोत. जसं महिषासुराचा वध आहे, शुंभ निशुंभाचा वध आहे आणि या सर्वांना मारत असताना मध्यंतरी अनेक दैत्य भगवती बरोबर युद्ध करण्याकरिता गेले. या सर्वांना मारण्याची कथा, रक्तबीज आदी करून जे दैत्य आहेत, धूम्रलोचन आदी करून जे दैत्य आहेत, बाष्कल अनेक त्या दैत्यांची नाव आहेत, त्या सर्वांना भगवतीनं मारलं आणि ती कथा आपण पाहणार आहोत. दक्ष यज्ञ कथा आपण उद्या पाहणार आहोत. दशावतार कसे त्या ठिकाणी भगवतीच्या कृपेने होतात हे सगळं आपण पाहणार आहोत. पण राम अवताराची कथा त्या ठिकाणी विचारू लागले, रामानं काय कारण आहे नवरात्र करण्याचं, रामाचा जन्म कसा झाला सांगा. सांगू लागले, असं आहे आधी त्या ठिकाणी अंधार येतून मग उजेड येत असतं. म्हणून तुलसीदास स्वामींनी रामकथा सांगत असताना, रामायण सांगत असताना आधी रावणाचा जन्म सांगितला आणि मग रामप्रभूंचा जन्म सांगितला. रावण आधी जन्माला आला. रावण हा त्या ठिकाणी विश्रवा नावाचे ऋषी, त्यांचा असणारा पुत्र आहे. विश्रवा नावाच्या ऋषींना केकसी नावाची पत्नी आहे आणि या केकसी पासून विश्रवा ऋषींना 3 मुलं झाले. महाराज थोरल्या मुलाचं नाव आहे रावण, दुसरा आहे कुंभकर्ण आणि तिसरा आहे बिभीषण. असे 3 मुलं त्या ठिकाणी केकसीला झाले. ही राक्षस कन्या केकसी आणि विश्रवा आहेत ब्राह्मण. ब्राह्मण आणि राक्षसी यांचा विवाह झाला आणि त्यांच्यापासून 3 मुलं झाली. मग हे राक्षस पण आहेत आणि ब्राह्मण पण आहेत. रावण हा राक्षस पण आहे आणि ब्राह्मण पण आहे. मग रावण त्या ठिकाणी मोठा दुराचारी झाला. हा भगवान शंकराचा भक्त आहे आणि शक्ती उपासक आहे. यानं अंतर्याग साधना केलेली आहे. अंतर्याग साधना जसं आजही आपल्याला अंतर्याग साधना करता येते. भगवतीची साधना 2 प्रकारची केली जाते, एक बहिर्याग साधना आणि एक अंतर्याग साधना. बहिर्याग आपण आता पाहणार आहोत. इथे त्या ठिकाणी उद्या होम होईल, उद्याच होईल ना, परवा होईल, यज्ञ होईल, होम. आणि त्या होमामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रकार आपण आहुती टाकू, त्यानंतर त्या ठिकाणी कुष्मांड बळी देऊ, या सगळ्या गोष्टी आपण करू. याला बहिर्याग साधना म्हणतात. तो यागच आहे, याग म्हणजे यज्ञ, तो बहिर्याग. आणि असाच अंतर्याग सुद्धा आहे महाराज. आतमध्ये त्या ठिकाणी भगवतीचं स्मरण करणं. आपल्या शरीरामध्ये ती कुंडलिनी नावाने वास्तव्य करते आणि या कुंडलिनीला त्या ठिकाणी संतांच्या कृपेने आपण जागृत करावं. श्रीगुरूंच्या कृपेने त्या ठिकाणी मला सद्गुरू जेव्हा प्राप्त होतात तेव्हा मस्तकावर हात ठेवतात आणि मस्तकावर हात ठेवून कुंडलिनीला त्या ठिकाणी ऊर्ध्वमुख करतात आणि तिला ऊर्ध्वमुख केलेलं असताना त्या ठिकाणी महाराज ती शक्ती आपल्यामध्ये जागृत होते आणि त्या शक्तीच्या प्रभावाने आपण सुद्धा त्या ठिकाणी अमर अवस्थेला प्राप्त होतो, अजय अवस्थेला प्राप्त होतो. एवढं सामर्थ्य त्या शक्तीत आहे. रावणानं सुद्धा अंतर्याग साधना केली आणि रावणाचं मणिपूर चक्र म्हणजे जे नाभिस्थानात आहे, बेंबीमध्ये आहे महाराज, आणि ते चक्र त्या ठिकाणी जागृत झालं. त्या चक्राच्या जागृतीनं रावणाला त्या ठिकाणी आयुर्मर्यादा प्राप्त झाली. 14 चतुर्युगींची, 14 महायुग एवढे त्या ठिकाणी महाराज त्याला आयुष्य होतं रावणाला. एवढा मोठा बलाढ्य असणारा रावण, या रावणानं त्या ठिकाणी सगळ्या भूमंडलावर राज्य केलं. या रावणानं देवदेवतांना जिंकून घेतलं. त्रैलोक्याचा राजा झाला रावण. सर्वांना त्रास देऊ लागला, कशानंच मरत नव्हता. आणि मग त्याला मारण्याकरिता त्या ठिकाणी काय करावं, देवदेवतांना चिंता पडली. सर्व देवदेवता कारागृहात आहेत, बंदीखान्यात. त्यानं ब्रह्मदेवाला बंदीखान्यात टाकलं रावणानं. मग सर्वजण कासवी सोन भगवंताचं स्तवन करू लागले.
भगवंतानं प्रसन्न होऊन सांगितलं मी अवतार घेणार आहे याला मारण्याकरिता, म्हणून राम अवतार आता होणार आहे. रावणानं विचारलं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवा तुम्ही सगळ्यांचं कपाळ लिहिता, आपल्या कपाळावर काय आहे ते लिहिलेलं ब्रह्मदेवानंच आपलं लिहिलंय. तुम्ही सर्वांचं भाग्य लिहिता, भाग्य विधाता आहात, तुम्हाला विधाता म्हणतात. माझा मृत्यू कोणाच्या हातात नाही सांगा. ब्रह्मदेवानं सांगितलं दशरथ अजराजाचा पुत्र दशरथ होईल, त्याची पत्नी कौशल्या, त्या कौशल्यापासून राम जन्माला येईल आणि तुला मारेल. यानं विचार केला जर कौशल्यानं दशरथापासून मुलगा होऊन मला मारणार आहे तर दोघांनाच पकडलं पाहिजे. मग त्यानं कौशल्या आणि त्या ठिकाणी दशरथाला उचललं, 2 पेट्यांमध्ये घातलं, टाकून दिले महाराज 2 पेट्या समुद्राच्या 2 तटांना जाऊन. कर्मधर्म संयोगाने 2 पेट्या एकत्र आल्या एका बेटावरती. नारदजी महाराजांनी त्या ठिकाणी महाराज त्या पेट्या उघडल्या, त्याच्यातून कौशल्या आणि दशरथ बाहेर आले. दोघांना पाहून नारदांना मोठं समाधान वाटलं. त्या दोघांचा विवाह त्याच बेटावर करून दिला आणि ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी टाळी वाजवली कारागृहात. रावणाला कळालं ब्रह्मदेव टाळ्या वाजवतोय. गाय रावणाला म्हणा काय का बरं टाळ्या वाजवतात? सांगितलं काय नाही, कौशल्याचा दशरथाचा विवाह झाला. अरे म्हणे 2 पेट्यांमध्ये घालून मी त्यांना 2 दिशेला नेऊन टाकलं, विवाह कसा झाला? म्हणे रावणा विधीचं विधान आहे, ते काय खोटं होणार नाही, तू काय काळजी करू नकोस. दशरथ महाराज कौशल्याला बरोबर घेऊन त्या ठिकाणी महाराज पुन्हा आपल्या अयोध्या नगरीत आले. त्यांना अजून पत्नी आहेत महाराज, सुमित्रा, कैकेयी ही त्यांच्या पत्नीची नावं. या 3 त्या ठिकाणी धर्मपत्नी आहेत. अजून त्या ठिकाणी 500 बायका दशरथ राजाला होता म्हणतात, एवढ्या बायका त्या ठिकाणी होत्या. पण यात प्रधान असणाऱ्या 3 राणी आहेत. या 3 राणींना त्या ठिकाणी महाराज संतती नव्हती. दशरथ राजा त्या ठिकाणी चिंतेमध्ये होता की मला संततीने आता काय करू. मग काय करावं? दशरथानं त्या ठिकाणी महाराज चिंतातूर असताना एक प्रसंग त्याच्या जीवनात आला. मृगया करायला गेलेला असताना त्या ठिकाणी महाराज श्रावण नावाचा एक ब्राह्मण आपल्या आईवडिलांना घेऊन काशीला चालला होता. त्यानं झाडाखाली कावड टेकवली होती, आईवडिलांना तहान लागली होती, पाणी आणण्याकरिता म्हणून तो श्रावण बाळ नदीवरती आला. तो आल्यानंतर त्या ठिकाणी दशरथ त्याच झाडाच्या वरती त्या ठिकाणी बसला होता. पाण्याची घागर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी घागर भरण्याकरिता त्यानं घागर बुडवली. बुडबुड बुडबुड आवाज आला. दशरथाला वाटलं काहीतरी कोणतरी प्राणी आला असावा, त्यानं बाण मारला. बाण मारल्याबरोबर तो श्रावणाला जाऊन लागला. तो लागल्याबरोबर आई म्हणून त्यानं त्या ठिकाणी महाराज अट्टहास करून धाडकन जमिनीवर पडला. दशरथाला कळालं कोणीतरी त्या ठिकाणी मनुष्याला आपण बाण मारलेला आहे. घाईघाईनं त्या ठिकाणी दशरथ खाली उतरला. समोर येऊन पाहतो तर अरे अरे ब्राह्मण पुत्र दिसला. त्याच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी जानवं होतं, मस्तकावर शिखा म्हणजे शेंडी होती, कपाळाला गंध लावलेला होता. तिलक लावणं, शिखा धारण करणं आणि त्या ठिकाणी यज्ञपवित धारण करणं हे ब्राह्मणाचं लक्षण आहे. म्हणून असा त्या ठिकाणी हा ब्राह्मणाचा ही गोष्ट कळाली. दशरथ राजा व्याकुळ झाला, विचारू लागला तुम्ही कोण आहात, तुमचा परिचय सांगा. मग श्रावण बाळ स्वतःचा परिचय सांगू लागला. महाराज शरआला तो धावुनी आला काळ, विभळला श्रावण बाळ. शरआला तो धावुनी आला काळ, विभळला श्रावण बाळ. आई गे दीर्घ फोडोनी हाक, तो पडला जाऊनी झोक. शर आला तो धावुनी आला काळ, विभळला श्रावण बाळ. मग कळवळुनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधली वेळ. मम म्हातारे माय बाप तान्हेले, तरु खाली असती बसले. कावड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मल वारी, मी आलो या कासारी. ही लगबग भरोनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतुनी बसला,
शराला तो धावून आला काळ विहळला श्रावण शराला तो धावून आला काळ विहळला श्रावण बाळ ये आई गे दीर्घ फोडूनी हाक तो पडला गाऊनी धोक. दशरथ राजा त्या ठिकाणी गहिवरला. त्याला कळालं अरे ब्राह्मण माझ्या हातानं मरतोय. ब्रह्महत्येचं पातक लागणार होतं महाराज. विचारपूस करत असताना मग त्या श्रावणानं सांगितलं माझे आई वडील झाडाखाली बसलेले आहेत, त्यांना तहान लागलेले आहे, तुम्ही त्यांना पाणी घेऊन जा आणि जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत काही बोलू नका. दशरथ राजानं त्या ठिकाणी महाराज त्या श्रावणाला तिथेच ठेवलं. त्यानं प्राण सोडून दिले. हातामध्ये त्या ठिकाणी पाण्याचा कलश घेतलेला आहे. घागर घेऊन त्या ठिकाणी पाणी देण्याकरिता निघाला. त्या वृद्ध माता पित्यांच्या जवळ श्रावणाच्या हा दशरथ गेलेला आहे. त्याने पायाचा आवाज ऐकला. अंध आहेत दोघे जण. विचारू लागले अरे श्रावणा एवढा का उशिरा आलास रे? पाणी लवकर मिळालं नाही का? तुला का उशीर झाला सांग. काही बोलत नाही दशरथ. बराच वेळापर्यंत बोलत नाही हे समजून त्यांना कळालं की हा आपला श्रावण आहे. म्हणायला जास्त त्या ठिकाणी खरं बोलावं लागलं. मी दशरथ राजा आहे, माझ्या हातानं तुमच्या मुलाचा मृत्यू झाला, तुम्ही पाणी प्या. मग मात्र दोघांनी सांगायला सुरुवात केली. श्रावणाच्या आई वडिलांनी नाही, तू आमच्या मुलाला मारलेला आहेस, तुझ्या हातचं पाणी आम्ही पिणार नाही, तू ब्रह्महत्यारा आहेस आणि त्याच्याशिवाय आम्हाला जगात दुसरं कोणीच नव्हतं रे राजा. त्यानं सांगितलं असं म्हणू नका. श्रावण बाळ होऊन मी त्या ठिकाणी तुमचा सांभाळ करणार आहे, कारण त्यानं मला सांगितलंय मम्मा माघारी करा तुम्ही सांभाळा होऊन या श्रावण बाळा. माझ्या मागे श्रावण बाळ होऊन तुम्ही माझ्या आई वडिलांचा सांभाळ करा, मी तुमचा सांभाळ करीन. सांगितलं नाही, त्याच्याशिवाय आम्ही जगू शकणार नाहीत, आमचं जीवन त्याच्याशिवाय व्यर्थ आहे, आता आम्ही मरणार आहोत. जशी इच्छा मरणे असावेत बघा ना, मुलाचा वियोग सहन होईना, आम्ही मरतो पण राजा तुला जाता जाता सांगून जातो, जसे आम्ही पुत्र वियोगामध्ये मरतो आहोत असे तुला 4 मुलं असतील पण एकही अंतकाळ समयाला तुझ्याजवळ राहणार नाही, असं सांगितलं महाराजांनी. दोघांनी पण प्राण सोडून दिले. राजा व्याकुळ झाला. सेवकांकडून त्या ठिकाणी महाराज तिघांचाही अंत्यसंस्कार त्यानं केला, श्रावण बाळ आणि त्याचे माता पिता. रडत रडतच त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आला. वशिष्ठ हे त्याचे कुलगुरू आहेत. वशिष्ठांना सगळा वृत्तांत सांगितला. वशिष्ठांनाही वाईट वाटलं पण सांगितलं राजा ब्राह्मणाचा शब्द खोटा होणार नाही, कारण तपस्वी असणारा ब्राह्मण, त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण, सुचिरभूत राहणारा ब्राह्मण, विधियुक्त जीवन जगणारा ब्राह्मण, त्याच्याजवळ एक तपाचं तेज आहे. त्या तपतेजानं त्या ठिकाणी महाराज त्याच्याकडे शक्ती आलेली असते. त्या शक्तीचा त्या ठिकाणी कधी शब्द खोटा होणार नाही, त्याचा शब्द खरा होईल. तुला 4 मुलं होतील. काय केलं पाहिजे? पुत्रकामिष्टी यज्ञ कर. म्हणून विभांडक ऋषींचा मुलगा आहे शृंग ऋषी. या शृंग ऋषींना त्या ठिकाणी बोलावून आणलं. ते येत नव्हते म्हणून अप्सरांना पाठवलं. या अप्सरांना पाहून त्या ठिकाणी महाराज त्याला अप्सरांनी मोहित केलं आणि तो आलेला आहे. त्याचा विवाह दशरथानं दत्तक घेतलेली एक मुलगी होती महाराज, तिचं नाव शांता. या शांतेबरोबर करून दिला आणि मग त्याच्या हाताने यज्ञ करून घेतला, पुत्रकामिष्टी यज्ञ. विभांडक ऋषी आले. आल्यानंतर एवढे रागावले म्हणे माझा मुलगा त्या ठिकाणी विधेय अवस्थेत राहत होता आणि तुम्ही त्याला वृत्तीवर आणलं म्हणून रागावले. विभांडका क्रोध आला बहुभारी, फार रागावले. पण मुलगा आणि सून पाहिल्यानंतर शांत झाले. सुनमुख पाहिलं की स्थिर झाले महाराज. पुत्र सुनशेषी देखोनी स्थिरावला, शांत झाला. आणि मग मात्र त्या ठिकाणी आशीर्वाद दिले अनेक. यज्ञ नारायण प्रगट झाला. त्यानं प्रसाद वशिष्ठाच्या हातात दिला. वशिष्ठ ऋषीने तो दशरथाला दिला. दशरथानं आपल्या 3 राण्यांना तो प्रसाद दिला. तो प्रसाद राण्यांनी त्या ठिकाणी सेवन केला. सुमित्रेच्या हातातला प्रसाद त्या ठिकाणी घारीनं उचलला. सुवर्चसा नावाची अप्सरा ब्रह्मदेवाच्या शापानं घार झाली होती. तिनं तो त्या ठिकाणी प्रसाद उचलून ते घेऊन गेली महाराज. तिकडे अंजनी तप करत होती. अंजनीच्या हातामध्ये तो प्रसाद प्राप्त झाला. अंजनीला पुत्र झाला, त्याचं नाव आहे हनुमान. बजरंगबलींचं त्या ठिकाणी प्राकट्य झालं. इकडे सुमित्रा नाराज होऊ नये म्हणून कैकेयी आणि कौशल्या दोघींनी आपला अर्धा भाग सुमित्रेला दिला. यथाकाल राण्या त्या ठिकाणी महाराज गर्भवती झाल्या. राजानं तिघींना डोहाळे विचारले आणि चैत्र शुद्ध नवमीला त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्रांचं अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्राकट्य झालं. राजाला त्या ठिकाणी बातमी कळाली, कौशल्या राणी प्रसूत झाली आणि कौशल्येला पुत्र झाला. चैत्र शुद्ध नवमीला
प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य झालं महाराज। प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। भय प्रगट शंकर प्रभू रामचंद्रांना पाहण्याकरिता आले, कृतार्थ झाले, कारण भगवान शंकर सतत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं नामचिंतन करतात ना महाराज। रामनामाचा जप अखंड करत असल्या कारणानंच तर भगवान शंकराला विष पचवता आलं, कंठामध्ये विष धारण केलं ना, ते रामनामाच्या प्रभावानं त्या ठिकाणी विष सुद्धा पचवता आलं, म्हणून रामाला पाहण्याकरिता आले। रामप्रभू आता कलेकलेनं वाढू लागले, आता अजून कृष्ण जन्माकडे जायचंय ना, म्हणून घाईघाईनं त्या ठिकाणी संपूर्ण चरित्र आपण पाहणार आहोत। हे श्रीमद देवी भागवत फार मोठा आहे महाराज, फार जास्त कथा याच्यामध्ये आहेत। श्लोक जरी श्रीमद भागवत एवढेच असले तरी कथा याच्यामध्ये फार आहेत महाराज, उपकथा फार आहेत। एक कथा सांगायला लागली की ती कथा सांगण्याकरिता 4 उपकथा सापडतात, एवढ्या कथा त्याच्यात आहेत। म्हणून संक्षिप्त रूपाने आपण सगळ्या कथा थोड्या थोड्या पाहण्याचा प्रयत्न करूया। भगवान त्या ठिकाणी मोठे होऊ लागले, भगवान रांगू लागले, रांगता रांगता उभे राहू लागले। आता भगवान प्रभू रामचंद्र चालू लागले, त्याच्या पायामध्ये पैंजण आहेत। दशरथ राजाच्या राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी भगवान 4ही भावंड त्या ठिकाणी अतिशय आनंदाने खेळतात, अतिशय आनंदाने नाचतात। त्यांचं कौतुक त्या ठिकाणी दशरथ स्वतः पाहतोय। 3 राणी अतिशय त्या ठिकाणी विभोर होऊन आपल्या मुलांना पाहू लागल्या। ठुमक चलत रामचंद्र वाजत पैदनिया, ठुमक चलत रामचंद्र वाजत पैदनिया, ठुमक चलत रामचंद्र वाजत पैदनिया, ठुमक चलत रामचंद्र वाजत पैदनिया। तिलक तिलक उठत धाय गिरत भूमी लटपटाय, तिलक तिलक उठत धाय गिरत भूमी लटपटाय। धाय मात गोदलेत, धाय मात गोदलेत दशरथ की रानिया, ठुमक चलत रामचंद्र वाजत पैजनिया, ठुमक चलत रामचंद्र वाजत पैजनिया, ठुमक चलत रामचंद्र वाजत पैजनिया। ठुमक चलत रामचंद्र, प्रभू रामचंद्रांचं ते ठुमकत ठुमकत चालणं, त्यांचं ते पळणं, त्यांचं खेळणं, त्यांचं उड्या मारणं सगळं मर्यादेतच आहे महाराज। कारण राम मर्यादा पुरुषोत्तम, त्याच्याकडे मर्यादा आहे। जो मर्यादा जगाला शिकवण्याकरिताच अवतीर्ण झाला असा असणारा राम, त्या रामाचं त्या ठिकाणी सुंदर असणारं चरित्र पाहून दशरथालाही मोठं समाधान वाटू लागलं। सर्व प्रजाजन त्या ठिकाणी रामरायाला पाहण्याकरिता उत्सुक आहेत, अनेक साधू संत पाहण्याकरिता येत आहेत। तुलसी रामायणामध्ये आपण त्या ठिकाणी ज्या काकभुशुंडी महाराजांची कथा ऐकतो ना, ती काकभुशुंडीजी सुद्धा कावळ्याच्या रूपात पाहण्याकरिता आले होते रामरायाला। अतिशय सुंदर त्या ठिकाणी वर्णन आहे। रामराय त्या ठिकाणी मोठे होऊ लागले, युवक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राम पदार्पण करतात। एक दिवशीचा प्रसंग आहे, विश्वामित्र ऋषी आणि या दशरथाच्या राज्यामध्ये आले, अयोध्या नगरीमध्ये आले। वास्तविक पाहता विश्वामित्र आणि वशिष्ठ या दोघांमध्ये मोठं भांडण होतं महाराज, दोघांमध्ये भांडण होतं। भांडण एकाच गोष्टीवरून होतं की वशिष्ठ ऋषी हे त्या ठिकाणी ब्रह्मर्षी आहेत आणि विश्वामित्र हे त्या ठिकाणी, विश्वामित्र नावाचा राजा, त्या राजाला त्या ठिकाणी ऋषी व्हावंसं वाटलं म्हणून त्याचं ऋषितुल्य जीवन आहे, पण त्याला ब्रह्मर्षी होता येत नव्हतं, त्याला राजर्षी त्या ठिकाणी म्हणत होते, राजर्षी। त्याला वाटायचं मला ब्रह्मर्षी म्हणावं, पण ब्रह्मर्षी मात्र त्या ठिकाणी त्यांना कोणी म्हणत नव्हतं। आणि वशिष्ठ ऋषी जोपर्यंत त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नाही तोपर्यंत ते ब्रह्मर्षी होत नाहीत, असा त्यातला भाव होता। म्हणून त्यांनी वशिष्ठांचा बऱ्याच अंगाने छळ केला, 100 मुलं मारली वशिष्ठाचे फक्त ब्रह्मर्षी म्हणण्याकरिता। एक दिवशी म्हणतात, फार सुंदर कथा आहे बरं, एक दिवशी म्हणतात पौर्णिमेची रात्र होती आणि वशिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती हे दोघे पौर्णिमेच्या रात्री आपल्या अंगणामध्ये गप्पा मारत बसले होते। विश्वामित्राने त्या ठिकाणी ठरवलं, आता हा वशिष्ठ माझं काही केलं ऐकत नाही, गपचूप जातो याच्या डोक्यातच दगड घालतो, म्हणून दगड डोक्यावर घेतला होता एका ऋषीनं दुसऱ्या ऋषींना मारण्याकरिता। दोघे पती पत्नी अंगणात बोलत होते आणि बोलताना त्या ठिकाणी महाराज अरुंधतीनं विचारलं वशिष्ठ ऋषींना, महाराज आज काय सुंदर चांदणं पडलं नाही, शुभ्र प्रकाश आहे, हा प्रकाश तुम्हाला कशासारखा वाटतो? सांगू लागले वशिष्ठ ऋषी, ते म्हणतात खरं सांगू का अरुंधती, मला हा पौर्णिमेचा शुभ्र प्रकाश
विश्वामित्रांच्या तपश्चर्येसारखा दिसतो. शत्रूची प्रशंसा करतोय एकांतामध्ये, शत्रू समोर नसताना. आपण तरी एखादा मनुष्य समोर असताना त्याची प्रशंसा करतो, ज्याची प्रशंसा करतो त्याचीच मागे निंदा करतो. पण हे असे आहेत तपस्वी की ते त्या ठिकाणी तो शत्रू आहे आणि तो समोर नाही तरी सुद्धा त्याची प्रशंसा करतायत. एवढं मोठं अंतकरण. विश्वामित्राने ते ऐकलं, अरे आपण याचे 100 मुलं मारले आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी आपली प्रशंसा करतोय. तो दगड असाच त्या ठिकाणी महाराज पडून गेला हातातला. धापकन आवाज आला. वशिष्ठ ऋषी आणि अरुंधती पाहू लागले कुठून आवाज येतोय. दगड टाकून दिला आणि धावत धावत समोर आले विश्वामित्र आणि साष्टांग प्रणिपात केला वशिष्ठांच्या समोर. वशिष्ठ ऋषींनी त्या ठिकाणी महाराज त्याच वेळेला त्यांच्या मस्तकावरून हात फिरवला, म्हणे उठा ब्रह्मर्षी उठा. बघा, जे आजपर्यंत कधी ब्रह्मर्षी म्हणत नव्हते आता ब्रह्मर्षी म्हटले, कारण अभिमान गेला रे गेला की आपापच त्या ठिकाणी ब्राह्मणत्व प्राप्त होतं. ब्राह्मण ऋषी म्हणजे ब्रह्मर्षी. म्हणून अशी त्या ठिकाणी दोघांचं वैर मिटून गेलं होतं. आणि आता विश्वामित्र वशिष्ठ ऋषी यांचे जे शिष्य आहेत दशरथ, त्यांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आले. स्वागत सत्कार झाला, बसण्याकरिता आसन दिलं आणि मग त्या ठिकाणी पाद्यपूजा आदी करून झाल्यानंतर दशरथ राजा विचारू लागला, महाराज विश्वामित्रांना म्हणतोय आपल्या येण्याचं प्रयोजन मला सांगा. सांगितलं काय नाही. राजा मी मोठा यज्ञ करतोय आणि या यज्ञामध्ये त्या ठिकाणी खर दूषण मारीच आदी करून जे राक्षस आहेत ते त्या ठिकाणी यज्ञामध्ये विघ्न घालतायत. ते यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करतायत. यज्ञ सुरू झाला की त्याच्यामध्ये रक्त मांस हाडं आणून टाकतात. माझा यज्ञ त्या ठिकाणी विध्वंस करतात. मी आता काय करू. यज्ञाचं संरक्षण करण्याकरिता मला कोणाची तरी गरज आहे. मी असं ऐकलं तुला 4 मुलं आहेत. ते सर्वजण त्या ठिकाणी तेजस्वी आहेत, बलवान आहेत. त्या मुलांना त्या ठिकाणी जर तू त्या ठिकाणी तुझा वडील असणारा पुत्र एक मुलगा जरी माझ्या बरोबर दिलास तरी सुद्धा त्या ठिकाणी मी यज्ञाचं संरक्षण त्या ठिकाणी तो करील आणि मी यज्ञ करू शकेल. म्हणून राजा मी तुझा मुलगा मागण्याकरिता इथे आलेलो आहे. मग तुझा ज्येष्ठ असणारा पुत्र मला तू दे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला ज्येष्ठ मुलगा मला देऊन टाक असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी दशरथाच्या काळजामध्ये धस्स झालं महाराज. कारण दशरथाचं फार प्रेम आहे रामावर. प्राणापेक्षा जास्त प्रिय वाटतो राम. रामाशिवाय जगणं मोठं कठीण आहे. आणि दशरथाला त्या ब्राह्मणाचा शाप आठवला. त्यानं सांगितलं होतं मरताना एकही मुलगा तुझ्याजवळ नसेल, तुला 4 मुलं असतील. त्याला वाटलं माझं मरणच जवळ आलं की काय असं वाटू लागलं. खाडकन उठून उभा राहिला राजा. विश्वामित्रांचे शब्द ऐकल्याबरोबर बोलू लागला, महाराज काय बोलतात. माझा पुत्र जो अतिशय सुकुमार आहे, अतिशय कोमल आहे, अतिशय सुंदर आहे, माझा राम तुम्ही मागता आहात. अहो त्याला दैत्यांबरोबर युद्ध कसं करता येईल. मी येतो ना, मी स्वतः तुमच्या यज्ञाचं संरक्षण करतो, मी स्वतः तुमचं यज्ञ त्या ठिकाणी सांभाळतो, तुम्ही काही काळजी करू नका. असं म्हटल्यावर विश्वामित्र उठून उभे राहिले. म्हणे वारे वा, मी तुला तुझा मुलगा मागण्याकरिता आलो तू मला उलट जबाब देतोयस. रागावले. रागावून शाप देऊ पाहताय तितक्यात वशिष्ठानं मध्यस्थी केली. म्हणे महाराज शांत व्हा, शाप देऊ नका, मी सांगतो दशरथाला. वशिष्ठांनी त्या ठिकाणी भविष्य जाणलं की या विश्वामित्रांकडूनच त्या ठिकाणी रामाला अनेक प्रकारच्या विद्या शिकायला मिळणार आहेत. अनेक प्रकाराने त्या ठिकाणी धनुर्विद्या, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होणार आहे. वशिष्ठांनी सांगितलं दशरथाला, महाराज तुमच्या मुलांना जाऊ द्या, विश्वामित्रांबरोबर त्यांचं कल्याण होणार आहे असं सांगितलं. आणि गुरुजींची आज्ञा म्हणून त्या ठिकाणी रामाला विश्वामित्रांबरोबर जाण्याची आज्ञा दिली. एकटे रामप्रभू गेले नाहीत, लक्ष्मण दादा त्या ठिकाणी बरोबर गेले. दोघेही त्या ठिकाणी महाराज विश्वामित्रांबरोबर जाऊ लागले. दशरथाला मोठं वाईट वाटू लागलं, पण नाईलाज आहे, गुरु आज्ञा आहे म्हणून त्या ठिकाणी 2 मुलांना पाठवलं. रस्त्यानं जात असताना सगळ्यात आधी त्या ठिकाणी ताडका किंवा ताटिका नावाची राक्षसी समोरून आली. त्या राक्षसीला त्या ठिकाणी रामाच्या हातानं मृत्यू प्राप्त झाला, तिचा उद्धार झाला. रामचरित्र आणि कृष्णचरित्र याच्यात हे साम्य आहे. रामानं सुद्धा सगळ्यात आधी त्या ठिकाणी राक्षसी मारली आणि कृष्णचरित्र आपण लगेच पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महाराज कृष्णानं आधी राक्षसीच मारली म्हणून पुतना त्या ठिकाणी उद्धार झाला. ताडिकेला त्या ठिकाणी मारल्यानंतर प्रभू त्या ठिकाणी पुढे जाऊ लागले. विश्वामित्रांचं जिथे त्या ठिकाणी यज्ञस्थल आहे, यज्ञशाला जिथे आहे, वेदशाला जिथे आहे आणि तिथे त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. आश्रमामध्ये विश्वामित्रांबरोबर राहू लागले. विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना अनेक प्रकाराने त्या ठिकाणी विद्याध्ययन करविलं. अनेक धनुर्विद्या शिकवल्या, शस्त्रास्त्र विद्या शिकवली, मंत्रविद्या शिकवली.
ह्या सर्वची सर्व विद्यांनी संपन्न रामाला केलं आणि मग यज्ञाला सुरुवात केली. यज्ञ सुरू झाला. मारीचे सुबाहू त्या ठिकाणी आले. रामाच्या हाताने त्या ठिकाणी महाराज मारीचे सुबाहू मारले गेले. जो त्या ठिकाणी मारीच असणारा मामा आहे त्याला उलटा बाण मारला महाराज रामानं आणि दूर त्या ठिकाणी जाऊन पडला. त्याला मृत्यू तर आला नाही, पण त्याला कळालं, म्हटलं उलटा बाण मारल्यानं जर त्या ठिकाणी 100 योजना लांब जाऊन पडावं लागतं. हा बाण जर सोयीचा असता तर काय झालं असतं. घाबरला आणि परत आलाच नाही. मग यज्ञ त्या ठिकाणी संपन्न झाला. यज्ञ पूर्ण झाला. रामानं आणि लक्ष्मणानं त्या ठिकाणी यज्ञ सांभाळला. आता मिथिला नगरीतून त्या ठिकाणी पत्र आलं विश्वामित्रांना की जानकीचा स्वयंवर आहे, तुम्ही या जनक राजाकडून त्या ठिकाणी आमंत्रण आलं. आता एकटे विश्वामित्र जाणार तर त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण दादांनाही बरोबर घेऊन निघाले. माझ्या बरोबर चला. जाऊ लागले. रस्त्यानं जात असताना त्या ठिकाणी महाराज एक पर्णकुटी दिसली, जुना आश्रम दिसला आणि आश्रमाच्या समोरून जाताना त्या ठिकाणी महाराज शब्द कानावर येऊ लागले, राम राम राम, हे राम हे राम. शब्द ऐकू येऊ लागला. कुठून शब्द येतो आहे म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी पाहायला सुरुवात केली. विश्वामित्रांनी सुद्धा तो शब्द ऐकला आणि पर्णकुटीच्या जवळ त्या ठिकाणी गेले. त्यांना सर्व गोष्टी त्या ठिकाणी ज्ञात आहेत. गौतमाची पत्नी अहिल्या, ज्या अहिल्याला त्या ठिकाणी महाराज शाप प्राप्त झाला होता. शापानं देवी भागवतात ती कथा आहे महाराज. शाप प्राप्त झाला होता. म्हणतात अहिल्या फार सुंदर आहे. तिचं सौंदर्य पाहून इंद्र सुद्धा मोहित झाला आणि इंद्राला ती आपली पत्नी व्हावी असं वाटत होतं, पण ती इंद्राला मिळाली नाही. गौतम ऋषींबरोबर तिचा विवाह झाला. इंद्रानं त्या ठिकाणी बलपूर्वक तिला प्राप्त करून घेण्याकरिता, ती अहिल्या भोगण्याकरिता त्यानं त्या ठिकाणी महाराज षडयंत्र केलं. कोंबड्याचं रूप धारण केलं. कोंबडा सकाळी त्या ठिकाणी आरवतो ना कोंबडा, कोंबड्याचं रूप धारण केलं. रात्री 2 वाजता त्या ठिकाणी आरवला. जो पहाटे 4 वाजता आरवायचा तो त्या ठिकाणी 2 वाजता ओरडला. 2 वाजता कोंबड्याचा आवाज ऐकला आणि गौतम ऋषी त्या ठिकाणी महाराज जागे झाले. त्यांना वाटलं पहाट झाली. गायगाईनं स्नान करण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी निघून गेले. इंद्रानं गौतमाचं रूप धारण केलं आणि त्या पर्णकुटीत प्रवेश केला. अहिल्याला त्या ठिकाणी महाराज इंद्र ओळखू आला नाही आणि तिच्या पातिव्रत्याचा भंग झाला. गौतम ऋषी परत येऊन पाहतात तर इंद्र त्या ठिकाणी महाराज कोंबड्याचं रूप धारण करून परत पळून गेलेला आहे. इंद्राला शाप दिला, मूर्खा, माझ्या पत्नी बरोबर त्या ठिकाणी व्यभिचार केलास, जा मी तुला शाप देतो, शतभग पडतील. शतभग पडले महाराज. इंद्रा पडले भग, वर्णन आहे. म्हणून इंद्राला शाप प्राप्त झाला. अहिल्याला पाहू लागले, म्हणे तू पतिव्रत आहेस ना, तुला स्वतःचा पती ओळखू आला नाही, जा मी तुला शाप देतो, शिळा व्हावं लागेल, दगड होऊन पडावं लागेल. अरे अरे, काही चूक नव्हती महाराज. रात्रीची वेळ होती आणि भर झोपेमध्ये त्या ठिकाणी महाराज अहिल्या आहे. या इंद्रानं कपट केलं, तिच्या पतीचं रूप धारण केलं आणि तिच्या पर्णकुटीत त्या ठिकाणी प्रवेश केला. तिच्या आसनावर त्या ठिकाणी जाऊन बसला. तिची काही चूक नसताना तिला त्या ठिकाणी महाराज शाप प्राप्त झाला. काय करावं, रडू लागली. एक पुत्र आहे महाराज, तिला लहान मुलगा आहे. तो मुलगा असा सोडून त्या ठिकाणी दगड होऊन पडावं लागणार आहे. वास्तविक गौतमालाही फार वाईट वाटलं की माझ्या बायकोला मी शाप देतोय, आता काय करावं. पण नाईलाज आहे, शाप तर देऊन बसले. रडू लागली अहिल्या, स्वामी मला तुम्ही शाप दिलात, पण मी तुमची पत्नी आहे. आज जरी माझ्याकडून अपराध झाला असला तरी अख्खं जीवन मी तुमच्या बरोबर पातिव्रत्य धर्माचं पालन करत जगलेले आहे, त्याचं काहीतरी फळ मला मिळावं म्हणून विनंती करू लागली. गौतमाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. प्रिय असणाऱ्या पत्नीचा वियोग होणार होता ना महाराज, म्हणून त्या ठिकाणी तिला उशाप दिला, जा एक दिवशी राम येईल आणि रामाच्या चरण स्पर्शाने तुझा उद्धार होईल. अहिल्याचा उद्धार त्या ठिकाणी व्हायचा होता महाराज. आणि तेव्हापासून राम 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 म्हणत होती निरपराध असणारी अहिल्या. रामराय आले, विचारलं विश्वामित्रांना, महाराज कुठून आवाज येतो आहे. अभागी असणारी त्या ठिकाणी ऋषी पत्नी गौतमाची पत्नी अहिल्या इथे तुमची वाट पाहते आहे रामा. काही नाही, फक्त तुमच्या चरणांचा तिला स्पर्श करा, तिचा उद्धार होणार आहे. रामरायाने त्या ठिकाणी विश्वामित्रांच्या म्हणण्यानुसार त्या शिळेला चरण स्पर्श केला. शिळा होती, मनुष्य झाली. अहिल्या पूर्व रूपामध्ये आली. रामाच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. रामा निरपराध आहे, माझी काही चूक नसताना मला शिळा व्हावं लागलं, पण माझ्या जीवनामध्ये पतीची सेवा कुठेतरी घडली म्हणून मला त्या ठिकाणी तुझ्या चरणांची प्राप्ती झाली. माझा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. रामरायाच्या स्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला महाराज. आता प्रभू त्या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये जाण्याकरिता निघाले. दादा लक्ष्मण बरोबर आहे मिथिला नगरीमध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. मिथिला वासांना कळालं विश्वामित्रांबरोबर 2 नवयुवक आलेले आहेत.
अतिशय सुंदर आहेत. एक सावळ्या रंगाचा, एक त्या ठिकाणी गोऱ्या रंगाचा आहे. सगळं गाव पाहण्याकरिता येऊ लागलं. छोटी छोटी मुलं रामरायाच्या मागे त्या ठिकाणी फिरू लागली. रामाचं सौंदर्य पाहून मोहित झाली. मिथिला नगरीतील सर्व स्त्रिया त्या ठिकाणी पाहू लागल्या. अतिशय सुकुमार असणारे 2 कुमार आलेले आहेत आणि जे त्या ठिकाणी स्वयंवराकरिता आलेले असावेत असं सर्वांना वाटत होतं. पण रामराय स्वयंवराकरिता गेले नव्हते, गुरुजींबरोबर गेले होते. आमंत्रण नव्हतं. राजे रजवाडे आले. उद्या त्या ठिकाणी स्वयंवर होणार आहे. आज भगवती सीता आणि गिरिजेच्या दर्शनाकरिता, जगदंबेच्या दर्शनाकरिता, परांबेच्या दर्शनाकरिता निघाले होते. आदल्या दिवशी त्या ठिकाणी गिरिजेचं दर्शन करावं असा त्या ठिकाणी कुलाचार आहे. नवरीनं त्या ठिकाणी पाया पडायला जावं देवीच्या असा कुलाचार होता. भगवती सीता त्या ठिकाणी महाराज दर्शनाकरिता निघाली. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आपल्या गुरुजींना पूजेकरिता लागणारे फुलं आणण्याकरिता वाटिकेत गेले होते. ते फुलं त्या ठिकाणी घेत असताना गिरिजा दर्शनाकरिता जाणारी भगवती जानकी सीता समोरून त्या ठिकाणी आली आणि सीतेनं प्रभू रामचंद्रांना पाहिलं. तिला माहित होतं आज अनेक राजे येणार आहेत, माझा स्वयंवर त्या ठिकाणी उद्या होणार आहे. पण हा त्या ठिकाणी पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणात घर करून बसला. हाच माझा पती व्हावा. किती सुंदर आहे. सीता म्हणजे प्रकृती आणि राम म्हणजे त्या ठिकाणी पुरुष परमात्मा. प्रकृती आणि परमात्म्याचं त्या ठिकाणी असणार हे मिलन आहे. सीतेला त्या ठिकाणी आनंद झाला. गिरिजेच्या दर्शनाकरिता निघून गेली. भगवती गिरिजेच्या समोर त्या ठिकाणी महाराज उभी राहून विनंती करू लागली, प्रार्थना करू लागली. तिला त्या ठिकाणी महाराज आळवू लागली. भगवती गिरिजेची उपासना करू लागली. भगवती सीता जानकी दोघे एकच आहेत महाराज, पण लीला करतात ना, लीलाकारी आहेत. भगवती सीता जगत जननी महालक्ष्मी आहे आणि गिरिजा सुद्धा त्या ठिकाणी आदिशक्ती आहे. म्हणून सीता त्या ठिकाणी महाराज गिरिजेच्या समोर उभी राहून विनंती करते आहे. गिरिजेनं त्या ठिकाणी स्वतःच्या गळ्यातली पुष्पांची माळ सीतेला देऊन टाकली. सांगितलं तुझी इच्छित मनोवांछित त्या ठिकाणी पती तुला प्राप्त होईल, तुझी इच्छा पूर्ण होईल. इकडे स्वयंवर त्या ठिकाणी सुरू झाला आणि स्वयंवरामध्ये त्या ठिकाणी महाराज धनुष्य आणून ठेवला होता. धनुष्य जो परशुरामाचा, शंकराचा धनुष्य होता. भगवान शंकरानं परशुरामाला दिला होता. परशुरामजी एकदा त्या ठिकाणी जनकाला भेटण्याकरिता म्हणून आले होते. धनुष्यदाराच्या जवळ उभा केला होता आणि आतमध्ये गप्पा मारत असताना जनकाबरोबर भगवती सीता आली आणि तिने तो धनुष्य उचलला सुद्धा आणि त्याचा घोडा घोडा करत होता. परशुरामजी जाण्याकरिता निघाले आणि येऊन पाहतात माझा धनुष्य कुठे आहे. रस्त्यावर सीता त्या ठिकाणी खेळत होती घोडा घोडा करून. अरे म्हणे माझा धनुष्य. जनकाने पाहिलं आणि सीतेला रागावले, धनुष्य आणून दे, आणून दे म्हटलं की ती घाबरली. तिने तसाच सोडून दिला, निघून गेली. म्हणे महाराज काय काळजी करू नका, तुमचा धनुष्य आता तुम्हाला आणून देतो. म्हणजे सेवकांना पाठवलं महाराज धनुष्य आणण्याकरिता. एकाच्यानं धनुष्य आला नाही. 2 गेले, 10 गेले, 20 गेले, 100 गेले, तरी धनुष्य उचले ना. 500 लोक गेले तेव्हा घामाघूम होऊन धनुष्य उचलून आणलं आणि परशुरामाच्या समोर दिला. म्हणे घ्या. परशुरामजी म्हणले नाही, आता त्या धनुष्याला स्त्रीचा स्पर्श झाला, आता तुम्ही घेणार नाही, इथंच राहू. जनकानं विचार केला, अरे 500 लोकांना बळजबरीने हा धनुष्य उचलावा लागला आणि सीतेनं सहज उचलला. एवढी शक्ती सीतेमध्ये आहे. मग या सीतेला त्या ठिकाणी पती कसा असावा, जो तिच्यापेक्षा जास्त बलवान असावा. म्हणून पण केला होता, जो या धनुष्याला उचलील आणि फक्त उचलणार नाही तर प्रत्यंचा लावील, म्हणजे खालची दोरी वरच्या बाजूला बांधील आणि तोच हिचा पती होईल. बस धनुष्य समोर आणून ठेवला होता, शिवधनुष्य. राजे राजवाडे सर्वजण आले होते. मंगलमय त्या ठिकाणी वातावरण होतं. मंगलवाद्य वाजत होते. सर्वात आधी त्या ठिकाणी महाराज कोणी यावा हा प्रश्न उभा राहिला होता. इतक्यात त्या ठिकाणी दशानन आला, रावण आला. 20 हात त्याला आहेत. भगवान शंकराच्या कृपेने त्या ठिकाणी महाराज बलवान झाला होता. तो आला, त्यानं त्या ठिकाणी महाराज नमस्कारही केला नाही. जनकाला नमस्कार नाही, सभेला नमस्कार नाही, भगवान शंकराला नमस्कार नाही, शिवधनुष्याला नमस्कार नाही, कोणाला नमस्कार केला नाही. धनुष्याच्या समोर गेला. अभिमानी होता ना महाराज, अभिमान. त्याला वाटतं एका हातात उचलतो. अरे भगवान शंकराचा पर्वत जर उचलला तर धनुष्य उचलणं काय कठीण आहे. मग घाईघाईनं त्या ठिकाणी धनुष्याच्या समोर गेला आणि धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागला. एक हात लावला, पण एका हाताने धनुष्य हालेना सुद्धा. दुसरा हात लावला, तिसरा हात लावला, 10 हात लावले तरी उचले ना. मग 20 हात आहेत, त्याला 20 हात लावले तरी धनुष्य उचले ना.
मग त्या ठिकाणी सर्व शक्तीनिशी त्यानं धनुष्य उचलायला सुरुवात केली आणि धनुष्य उचलला सुद्धा. रावणानं धनुष्य उचललेला पाहिला भगवती जानकीनं. तिनं विचार केला मनामध्ये, आई जगदंबे, यानं आता धनुष्य उचललेला आहे, हा सहज आता प्रत्यंचा लावील. याला पहिल्या 80,000 बायका आहेत, मंदोदरी याची पट्टराणी आहे. माझा विवाह जर याच्या बरोबर झाला तर त्या ठिकाणी मला कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसावं लागेल. असा पती मला नको आहे, हा मोठा भयंकर दैत्य आहे. काय करावं? गिरिजेची त्या ठिकाणी विनवणी करू लागली भगवती जानकी. रावणानं त्या ठिकाणी धनुष्य उचलला खला, पण लक्षप्रक आहे काय, गिरिजेची त्या ठिकाणी शक्ती अशी आहे, तिनं रावणातली शक्ती क्षीण केली. आणि रावण त्या ठिकाणी महाराज धनुष्याला प्रत्यंचा लावण्याकरिता खाली वाकला. एका हातात त्या ठिकाणी धनुष्य पकडलं होतं, खाली वाकून दोरी घेण्याकरिता वाकलेला असताना त्या ठिकाणी महाराज धनुष्य डळमळीत झाला आणि छातीवर घेऊन धाडकन पडला. महाराज धनुष्य छातीवर घेऊन रावण पडला. त्याच्या 10 तोंडांमधून रक्त बाहेर येऊ लागलं, रक्त ओकू लागला. सर्व सभा पाहू लागली, घाबरला रावण. 400-500 लोक त्या ठिकाणी जमा झाले. सर्वांनी धनुष्य उचलला आणि बाजूला ठेवला. रावण एवढा खजील झाला की कोणाकडे पाहिलं सुद्धा नाही, महाराज पळून गेला. आता धनुष्य त्याच्या जागेवर पुन्हा नेऊन ठेवला. आणि मग त्या ठिकाणी जनक महाराज उंच आसनावर बसलेले आहेत, विश्वामित्र त्या ठिकाणी समोर आहेत, प्रभू रामचंद्र दादा लक्ष्मण आहे तिथे आहेत, सर्व राजे राजवाडे आहेत. आणि सर्वांच्या समोर त्या ठिकाणी जनकजी म्हणू लागले, चला कोण धनुष्य उचलताय समोर या. आता सगळी सभा चिडीचूप झाली होती, कोणी काही बोलत नव्हतं. कोणाची टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता होती. जनकाच्या मुखातून शब्द बाहेर पडला, अरे एकही राजा समोर येत नाही, काय निर्वीर पृथ्वी झाली की काय, असं त्या ठिकाणी म्हटल्याबरोबर सगळ्या राजांनी खाली माना घातल्या. महाराज पण लक्ष्मण दादा काय शांत बसले नाही, खाडकन उठून उभे राहिले. ए जनका, तोंड सांभाळून बोल. ज्या सभेमध्ये माझे प्रभू बसलेले आहेत रामचंद्र, आणि त्यांच्या समोर म्हणतोस निर्वीर पृथ्वी झाली की काय, असं म्हटल्यावर त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्र घाबरले. म्हणे हा लक्ष्मण आता त्या ठिकाणी जास्त बोलू लागला तर सभेत अपमान होईल. अरे लक्ष्मणा शांत बस, अरे काही बोलू नकोस, राम प्रभू बोलू लागले. पण इतक्यात विश्वामित्रांच्या लक्षात आलं, हे तर खरंच आहे, आपल्या बरोबर राम आहे. रामासारखा त्या ठिकाणी बलवान असताना आपण इकडे इकडे का पाहतो आहोत. विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना आज्ञा दिली, रामा आता तुझ्याशिवाय हा धनुष्य कोणी उचलू शकत नाही, जा. रामप्रभू केवढे त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम आहेत बघा. रामप्रभूंनी गुरु आज्ञा म्हणून त्या ठिकाणी धनुष्याकडे जायचं ठरवलं. उठून उभे राहिले. सगळ्यात आधी गुरुजींना नमस्कार केला. बघा बरं, रावण आणि रामातला फरक आहे हा. सगळ्यात आधी गुरुजींना नमस्कार केला. नंतर त्या ठिकाणी मुख्य आहे सभेमधला जनकाला नमस्कार केला. ज्या भगवान शंकराचा तो धनुष्य आहे, भगवान शंकराला नमस्कार केला. नंतर धनुष्याला नमस्कार केला. आणि हर हर महादेव म्हणत त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्रांनी सहजच त्या ठिकाणी धनुष्य आपल्या हातामध्ये उचललेलं आहे. सर्व राजे रजवाडे पाहू लागले. प्रभू रामचंद्रांनी धनुष्य उचलला, प्रभू रामचंद्रांनी धनुष्य उचलला. सर्वजण त्या ठिकाणी आश्चर्यचकित होऊन पाहत आहेत. एकाच हातात रामाने त्या ठिकाणी धनुष्य उचललेलं आहे. फक्त धनुष्य उचलणं एवढाच त्या ठिकाणी पण नव्हता, धनुष्याला प्रत्यंचा लावायची होती. राम प्रभूंनी त्या ठिकाणी खाली वाकून त्या धनुष्याची दोरी आपल्या हातात घेतलेली आहे. आणि वरच्या टोकाला दोरी बांधण्याकरिता धनुष्य वाकवून पाहतात. जुना झालेला भगवान शंकराचा परशुरामाचा असणारा तो धनुष्य आहे. आणि दोरी बांधण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी धनुष्य वाकवला. जो वाकवला असा काढ आवाज करत त्या ठिकाणी महाराज धनुष्य भंग झाला. धनुष्याचा भंग झाल्याबरोबर सर्वांनी त्या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. सर्वजण आनंदाने टाळी वाजवू लागले. रामरायाचा त्या ठिकाणी घोष होऊ लागला. सियावर रामचंद्र भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय. राम प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी शिवधनुष्य तोडलेला आहे, भंग झालेला आहे. जाणून बुजून नाही तोडला, त्याला प्रत्यंचा बांधण्याकरिता वाकवला असाच तुटला. धनुष्य भंग झाला. आता मात्र सीतेला मोठा आनंद झाला. अनेक कथा उपकथा साधू संत सांगतात, महाराज धनुष्य त्या ठिकाणी इतका सहज का बरं त्या ठिकाणी उचलला गेला, याचं कारण भगवती जानकी ही पृथ्वीची कन्या. ती यज्ञाकरिता भूमी नांगरत असताना त्या ठिकाणी नांगराच्या फाळाला मिळाली होती ना पेटी, त्या पेटीतून त्या ठिकाणी महाराज वास्तविक पाहता ही रावणाची कन्या
रावणाला मुलगी झाली, ब्राह्मणाने त्याला सांगितलं तुझ्या मृत्यूला हेच कारण होणार आहे, जंगलात नेऊन पुरून टाक. पेटी जंगलात नेऊन पुरून टाकली होती. जनकानं ती त्या ठिकाणी यज्ञ करण्याकरिता बऱ्याच काळापर्यंत दुष्काळ पडला, 12 वर्ष. आणि आता दुष्काळ पडला, पाऊस पडण्याकरिता यज्ञ करायचा होता म्हणून भूमी नांगरत होते आणि नांगरताना ती पेटी सापडली होती. तीच त्या ठिकाणी पेटी उघडल्यातून त्याच्यातून त्या ठिकाणी मुलगी प्रकट झाली. महाराज, जनकाला मोठा आनंद झाला, त्याला मुलगी प्राप्त झाली. पहिलीच त्या ठिकाणी मुलगी त्याच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी त्याला प्राप्त झाली, जीवनामध्ये मुलगी प्राप्त झाली. तेव्हापासून एक म्हण आली महाराज, पहिली बेटी आणि धनाची पेटी, म्हणून ज्याला पहिली बेटी होईल ना त्याला समजायचं देवानं धनाची पेटीच पाठवून दिली. पण आता बेटीला कोण पेटी म्हणायला लागले महाराज. आता ती मुलगी त्या ठिकाणी घातक वाटते लोकांना, पण ती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महाराज तिच्या पायात लक्ष्मी आहे ना. मुलगी झाली की समजावं लक्ष्मी आपल्या घरी आली. चला, म्हणून अशी असणारी जानकी पृथ्वीची कन्या. मग पृथ्वीनं त्या ठिकाणी पाहिलं हे सगळे राजे आले, पण याच्यापैकी आपल्याला जावई कोणता असावा? जावई रावण आला होता, पण रावण पृथ्वीला आवडला नाही म्हणे. असा जावई नको, म्हणून पृथ्वीनं त्या धनुष्याला गच्च धरून ठेवलं होतं महाराज. रावण उचलत होता, एक पर्वत उचलणं वेगळं आणि पृथ्वी उचलणं वेगळं, बरोबर आहे ना. त्यानं कैलास पर्वत उचलला होता, पण हे बळ त्या ठिकाणी पृथ्वी इतकं होतं महाराज, पृथ्वी इतकं वजन होतं, म्हणून त्याला उचलता आलं नाही धनुष्य, म्हणून त्याला प्रत्यंच्या लावता आली नाही, असं वर्णन आहे. रामप्रभूंना पाहिलं आणि या पृथ्वीनं विचार केला की असला जावई पाहिजे, तिनं सोडून दिलं महाराज. जसा मुलीला त्या ठिकाणी पती आवडतो ना, त्याचं रूप पाहते, तसं जावई बापूला सुद्धा पाहण्याकरिता सासूबाईला लाईत असतात, कसा आहे जावई. कारण आधी त्या ठिकाणी बायका पाहायला जात नाहीत मुलांना, घरची माणसं जातात, मुलगा कोणता तो ठरवून येतात. मग त्या सासूबाईच्या मनात त्या ठिकाणी मुलीच्या आईच्या मनात सारखं त्या ठिकाणी चालू असतं चक्र, कसा असेल जावई, नेमकं सांगा ना, उंच आहे का, गोरा पांतर आहे ना, तो त्या ठिकाणी कसा, त्या ठिकाणी त्याचं नाक कसं आहे, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचा अमुक कसं आहे, सारखी विचारपूस चालू असते ना. सासूबाईला सुद्धा त्या ठिकाणी महाराज एक म्हण आहे, त्यात नाकाची शोभा असते नथीमुळं, बागेची त्या ठिकाणी फुलांची शोभा असते माळ्यामुळं. माळी असला की त्या ठिकाणी फुलांना शोभा येते, त्या फुलांची निगा राखतो ना. हातांची टाळी शोभा असते टाळी वाजवल्यामुळे, तशी त्या ठिकाणी जावयाची शोभा असते सासूबाईमुळे. कारण सासूबाई फार प्रेम करतात महाराज जावयावर. जावय जरी यायचा असला ना कुठून लांबून, तर त्याच्याकरिता फार तरतूद असते महाराज. एका बाईनं त्या ठिकाणी 4 दिवस म्हशीला पाणीच पाजलं नाही, 4 दिवस. तिला कोणी विचारलं म्हणे, अरे म्हशीला पाणी का पाजत नाही? जावं यायच्यात म्हणले अमरावतीवरून. आणि हिनं जर त्या ठिकाणी पातळ सातळ दूध केलं दिलं, मग काय करावं म्हशीनं? मग तिला पाणीच पाजायचं बंद करून टाकलं. बघा किती जावयावर प्रेम. फक्त जावई लांबचा असला पाहिजे, तो गावातला जवळचा असला मग त्याची फार दही नसते महाराज. ते गावातला जावायचं काही सांगायचं नाही. ते जर त्या ठिकाणी सारखा डोळ्यापुढे असलं तर त्यालाच सासूबाई, हो जावई तांब्या भरून घ्या बरं जरा, हे जावई काही कामाचं नाही. चला, म्हणून भगवती पृथ्वीला त्या ठिकाणी महाराज जावई आवडला, असा जावई पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी महाराज तिनं धनुष्य आधी त्याचं बळ त्या ठिकाणी मोकळं केलेलं आहे. धनुष्य उचलला. भगवती सीतेनं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. अयोध्या नगरीतून सर्व त्या ठिकाणी वऱ्हाड आलेला आहे आणि यथायोग्य त्या ठिकाणी मुहूर्त पाहून, सुंदर असणारा मुहूर्त पाहून प्रभू रामचंद्र आणि जानकीचा विवाह संपन्न झाला महाराज. 4ही भावंडांचा विवाह झालेला आहे. रामाचा विवाह झाला महाराज भगवती जानकी बरोबर, लक्ष्मणाचा विवाह झाला उर्मिले बरोबर, भरताचा विवाह झाला मांडवी बरोबर आणि शत्रुघ्नाचा विवाह झाला श्रुतकीर्ती बरोबर. अशा 4 त्या ठिकाणी मुली जनकाच्या राज्यातील असणाऱ्या, त्याच्या भावाच्या वगैरे असणाऱ्या ज्या मुली, आणि त्या 3 भावंडांना दिल्या आणि जानकी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना दिली. विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. 6 महिन्यापर्यंत सगळं वऱ्हाड तिथेच राहिलं मिथिला नगरीत. बघा 6 महिन्यापर्यंत उत्सव साजरा होत होता, रोज आलेल्या पाहुण्यांचं स्वागत. पूर्वीचे लग्न व्हायचे ना महाराज, 8-8, 10-10 दिवस लग्न चालायचे. आता एका दिवसात लग्न होतं महाराज. सकाळी मुलगी पाहायला जायचं, संध्याकाळी मुलगी घेऊन यायचं. सुपारी पण, साखरपुडा पण, हळद पण, लग्न पण, सगळंच. मग ते सगळे लाथळा एका दिवसात होऊन जाते महाराज. सगळा कार्यक्रम होतो. पण पूर्वीच्या काळ आहे तो, तिथे त्या ठिकाणी भगवती सीतेला त्या ठिकाणी महाराज जनक राजानं सीतेची अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलवण केलेली आहे. भगवती जानकीला अनेक प्रकाराने उपदेश तिच्या मातांनी केला. आणि आता त्या ठिकाणी महाराज भगवती जानकी आणि अयोध्या नगरीमध्ये येण्याकरिता निघाली.
राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न चौघाही भावांचा विवाह झाला. विश्वामित्राने अनेक आशीर्वाद दिले, वशिष्ठांना समाधान झालं. आणि आता त्या ठिकाणी आपल्या अयोध्या नगरीत आले. सर्वजण गुण्यागोविंदानं नांदू लागले. एक दिवशी त्या ठिकाणी दशरथ राजानं भल्या सकाळी आपला आवरण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी स्नान वगैरे केलेलं आहे. गंध लावण्याकरिता म्हणून त्यानं त्या ठिकाणी आरशात आपलं तोंड पाहिलं. त्याच्या कानाजवळ असणारा एक केस त्याला पांढरा झालेला दिसला दशरथाला. त्याला वाटलं अरे आता एक माझा केस पांढरा झाला म्हणजे आता मी म्हातारा व्हायला लागलो, आता त्या ठिकाणी आपलं राज्य मुलांना देऊन टाकलं पाहिजे. म्हणून त्यानं त्या ठिकाणी वशिष्ठांकडे त्या ठिकाणी जाऊन म्हणायला सुरुवात केली, महाराज माझा एक केस पांढरा झाला कानाजवळचा आणि तो केस जणू मला कानात सांगतोय की तुझं राज्य मुलाला देऊन टाक. बघा ना, एक केस पांढरा झाला तर मुलाला राज्य द्यायची तयारी. आता त्या ठिकाणी राम अख्खा पांढरा होतो पण दशरथ काय राज्य सोडित नाही. कळतं ना तुम्हाला? राम म्हणजे मुलगा सगळा पांढरा फटक होऊन जातो पण दशरथाला राज्य सोडावं वाटत नाही. पण तिथं त्याचा एकच केस पांढरा झाला होता. गंमत आहे महाराज. चला, वशिष्ठांना विचारलं राज्याभिषेक करायचा आहे, कधी करावा? सांगितलं रामाच्या राज्याभिषेकाला कशाला मुहूर्त पाहावा लागेल. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी उद्या सकाळीच राज्याभिषेक करूया. रात्रीच दूध पाठवले, सप्त त्या ठिकाणी नद्यांचं जल आणलं, सप्त समुद्राचं जल आणलं, अनेक धान्य त्या ठिकाणी जमा केले. सर्व सामुग्री रात्रीच जमा झाली. पण त्या ठिकाणी महाराज मंथरेकडून बातमी कैकेयीला कळाली आणि कैकेयीची बुद्धी त्या ठिकाणी देवतांनी फिरवली. आणि कैकेयीनं त्या ठिकाणी रात्रीतून 2 वर मागायचं ठरवलं. दशरथाकडे त्या ठिकाणी गेलेली आहे. दशरथाकडून 2 वर तिनं त्या ठिकाणी मागितले. तिनं त्या ठिकाणी देवतांबरोबर सहाय्यता करायला गेलेला राजा दशरथ, या दशरथाच्या रथाची त्या ठिकाणी महाराज चाकाची कुणी पडली होती आणि ही बरोबर होती महाराज कैकेयी. मग त्या दशरथाचा रथ जर आता कोलमडला तर आता याचा मृत्यू होऊ शकतो म्हणून तिने घाईघाई रथातून खाली उडी मारली. कुणीच्या जागेवर स्वतःचा हात रथाच्या चाकामध्ये त्या ठिकाणी घातला. दशरथाला विजय प्राप्त झाला. तो अतिशय आनंद झाला. म्हणे वारे वा, माझ्याकरिता स्वतःचा जीव त्या ठिकाणी अशा पद्धतीने तू त्या ठिकाणी पणाला लावलास. मी तुला त्या ठिकाणी वर देतो, 2 वर देतो. म्हणे घे मागून, काय मागायची? 1 नाही 2 वर देतो. ते म्हणजे आता नाही, वेळ आल्यावर मागून घेईन. मग ती वेळ आता आली होती बघा. मग तिनं त्या ठिकाणी महाराज रात्रीच्या वेळेला दशरथाला जाऊन त्या ठिकाणी दशरथ तिच्याकडे गेला. कोपग्रहात बसली होती. दशरथाला ती सांगू लागली, महाराज माझ्या 2 इच्छा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. म्हणे काय? मला पहिला वर त्या ठिकाणी तुम्ही द्या, भरताचा राज्याभिषेक, आणि दुसरा वर त्या ठिकाणी तुम्ही मला द्या, रामाला वनवास. बघा किती चतुर आहे, चतुरता तिची कशी आहे. तिनं आधी रामाला वनवास नाही मागितला, तिनं आधी भरताला राज्याभिषेक मागितला. तिला माहित होतं रामाला वनवास म्हटल्याबरोबर जर पटकन दशरथ राजाचा जीव निघून गेला मग भरताचा राज्याभिषेक राहून जाईल ना. म्हणून त्या ठिकाणी आधी भरताचा राज्याभिषेक मागितला मग रामाला वनवास. रामायण फार मोठा आहे, 7 दिवस सांगावं लागतंय. ते आता कसं मला अर्ध्यान पाऊन तासात सांगता येईल, लक्षपूर्वक आहे का. म्हणून त्या ठिकाणी 2 वर तिनं मागितलेले आहेत. दशरथानं ते द्यायचे ठरवले. प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी वनवास झाला आणि आता जिथे राज्याभिषेक व्हायचा तिथे वनाला जायची बारी आली. 14 वर्षाचा वनवास, 14 वर्षाचा वनवास का आपण सतत ऐकत असता. रावण हा त्या ठिकाणी काम आहे महाराज, काम. आणि हा काम 14 ठिकाणी राहत असतो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 14 ठिकाण आहेत, तिथं काम राहतो. म्हणून रावण रूपी काम मारायचं असेल तर रामाला त्या ठिकाणी 14 वर्ष वनवासात जावं लागेल, तेव्हा तो मरेल. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज रामाचा वनवास हा ठरला. लक्ष्मण दादा बरोबर जाण्याकरिता त्या ठिकाणी निघाला. भगवती सीता बरोबर निघाले. वनवासाला त्या ठिकाणी जाण्याकरिता निघाले. का बरं झालं माहिती आहे? म्हणतात रामाच्या लग्नाचा जो मुहूर्त ठरला होता ना, त्या मुहूर्ताला काही वेळ काय किंमत असते महाराज. त्या मुहूर्तामध्ये त्या ठिकाणी थोडा उशीर झाला होता लग्न लागायला. 14 मिनिटं उशीर झाला म्हणतात, 14. पण एवढा 14 मिनिटं उशीर झाला तर रामाला 14 वर्षाचा वनवास. आता 12चा टाइम असतो लग्नाचा आणि लग्न लागतं 4 वाजता. आता काय कुठून औषध पिऊन येतात मला माहित नाही, त्यांना ऊन कळत नाही, तहान कळत नाही, आणि ती त्या ठिकाणी असे नाचायला सुरुवात करतात महाराज. लेकर बाळ उपाशी असतात, बायका पोरं उपाशी मंडपात बसतात, वाट पाहत बसतात. अरे नवरदेवाला घेऊन या, नवरदेव. ते नवरदेव पळून आणला जा ना त्या गाडीतून, त्या ठिकाणी उचलून जर दुसऱ्या मार्गे आणला ना महाराज तर तिकडून ते भांडणं करतात, मारामारच करायला सुरुवात करतात. एवढी भयंकर स्थिती निर्माण झाली. जाऊ द्या, तिकडे गेलं तर रामायण कधी सांगू. म्हणून आता हे का सांगतोय ते सांगायची गरज आहे. म्हणून त्याला वनवासाला जावं लागलं महाराज. प्रभू वनवासाला जाण्याकरिता निघाले आणि वनवासाला त्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच काळापर्यंत 14 वर्षाचा वनवास होता ना, म्हणून अनेक ठिकाणी राहत चित्रकूट पर्वतावर बऱ्याच काळापर्यंत राहिले. भरतजी मागून त्या ठिकाणी दशरथाचा मृत्यू झाला. भरत त्या ठिकाणी आला. भरतानं दशरथाचा अंत्यसंस्कार केला. भरत रामप्रभूंना भेटण्याकरिता गेला.
रामप्रभू परत आले नाहीत. आपल्या चरण पादुका भरताला दिल्या. भरतानं त्या ठिकाणी चरण पादुका गादीवर ठेवून स्वतः नंदीग्राम क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी राहिला. इकडे त्या ठिकाणी प्रभू पंचवटी क्षेत्रामध्ये आलेले आहेत. पंचवटीत आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज दशरथाच्या मृत्यूची बातमी रामप्रभूंना कळाली होती. म्हणून गोदावरीच्या काठावर प्रभू रामचंद्रांनी पिंडदान केलं महाराज दशरथाकरता. म्हणून गंगेनं प्रत्यक्ष हात त्या ठिकाणी बाहेर काढला आणि तिच्या हातावर त्या ठिकाणी पिंड ठेवला असं वर्णन आहे. म्हणून लोक नाशिकला जातात ना पिंडदान करण्याकरिता, तिथं रामकुंड आहे. त्याचं कारण हेच आहे, रामानं तिथं दशरथाच्या नावे पिंडदान केलं होतं. तिथे राहत होते पंचवटीत. आणि पंचवटीत राहत असताना त्या ठिकाणी महाराज तिथे शूर्पणखा आली. या शूर्पणखेनं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना पाहिलं. तिचं अंतकरण अतिशय विभोर झालं. ती रामाच्या समोर त्या ठिकाणी गेली, म्हटली माझ्याशी विवाह करा. सुंदर रूप धारण करून आली होती. शूर्पणखा मायावी राक्षसी आहे, तिनं सुंदर रूप धारण केलं होतं. ती समोर त्या ठिकाणी आली, रामाला विनंती करू लागली. नाशिक त्या ठिकाणी असं क्षेत्र आहे. आता मागच्या वर्षी आम्ही 6 महिने नाशिकला राहिलो. तिथे त्या ठिकाणी भागवताचं चिंतन करायचं म्हणून सगळ्यांना सांगितलं चाललोय वृंदावनला. पण नाशिकला थांबलो का, तर तिथे एक त्या ठिकाणी महाराज आहेत, ते त्या ठिकाणी भागवताची संथा देत होते. म्हणून त्यांच्याकडून संथा घेण्याकरिता थांबलो होतो. म्हणून तिथं थांबलो तर नाशिक मधले लोक पाहायला मिळाले. ते बाहेरून एक दिसतात आणि आतून एक वागतात. आता ते नाशिकचं जर कोणी असलं ते मला त्या ठिकाणी काहीतरी तक्रार करेल, पण मला याची जाणीव आहे. ते बाहेरून दिसताना एक दिसतात आणि आतून एक असतात. शूर्पणखा बाहेरून दिसायला तिच्या नावावरूनच नाशिक नाव पडलंय. तिचं नाक कापलं होतं ना, म्हणून नाशिक असं नाव पडलं. म्हणून अशी त्या ठिकाणी महाराज ती शूर्पणखा तिनं रामाला विनंती केली माझ्याशी लग्न करा. ते म्हणे नाही, माझी सुंदर असणारी पत्नी आहे, मी एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. लक्ष्मणाकडे गेली, लक्ष्मणानं नकार दिला. मग मात्र तिनं तिच्या मनात विचार आला या सीतेमुळेच हे सगळं होत आहे. तिनं सीतेवरच आक्रमण केलं. मग मात्र प्रभू रामचंद्रांना ते सहन झालं नाही. लक्ष्मणाला सांगितलं. लक्ष्मणानं तिचं नाक आणि कानच कापून घेतले. रडत रडत रावणाकडे गेले. रावणाची बहीण शूर्पणखा होती ना, रावणाला तिनं सगळं सांगितलं. रावणानं त्या ठिकाणी महाराज ती सीता पाहण्याचं ठरवलं. कारण तिनं हे राम त्या ठिकाणी सुंदर आहे असं नाही सांगितलं, रावणाला तिथपर्यंत नेण्याकरिता सांगितलं त्याची बायको फार सुंदर आहे म्हणे. तुला एवढ्या बायका आहेत आणि एवढी त्या ठिकाणी विश्वसुंदरी त्याच्याबरोबर आहे, मला बरं वाटत नाही म्हणे, तू एकदा जाऊन तर बघ. म्हणून त्यानं मारीच मामाला बरोबर घेतलं. तो मायावी त्या ठिकाणी मृग झाला आणि मृग होऊन त्या ठिकाणी महाराज सीतेला दिग्भ्रमित केलं. सीतेला त्या ठिकाणी तो मृग म्हणजे हरण दिसला. सोनेरी त्याचं त्या ठिकाणी वरचं असणारं चर्म पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सीतेनं रामाजवळ हट्ट केलं, मला त्याचं कातडं पाहिजे म्हणे, त्याची चोळी करून माझ्या अंगात घालायची. आता काय करावं. प्रभू रामचंद्र म्हणे असं करू नये, असं तिला समजावून सांगितलं, पण ती ऐकेच ना. आता याला श्री हट्ट म्हणायचं, नाईलाज झाला. म्हणून त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्र बाण घेऊन निघाले त्या मारीचाला मारण्याकरिता. तो दूर जंगलात गेला. इकडे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी त्याला बाण मारला. पण बाण मारल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्यानं मरताना आवाज काढला, लक्ष्मणा धाव. आता रामाचा आवाज काढला आणि लक्ष्मणला हाक मारली. इकडे सीतेनं तो आवाज ऐकला. तिला असं वाटलं की रामप्रभू त्या ठिकाणी संकटात आहेत आणि लक्ष्मण दादाला हाक मारतात, दादा तुम्ही लवकर जा. लक्ष्मण म्हटला तुम्ही काय काळजी करू नका, हे मायावी निशाचर फिरतात, त्याच्यापैकी कोणाची तरी माया असेल, रामाला कोणी काही करू शकत नाही. पण सीता काही ऐकेच ना. तिनं त्या ठिकाणी अभद्र शब्दांमध्ये बोलायला सुरुवात केली. म्हणून लक्ष्मणा तुझा त्या ठिकाणी विचार काही मला चांगला दिसत नाही. तुला असं वाटतं रामानं मरावं, माझ्याकडे तुझी वाईट दृष्टी दिसते. हे लक्ष्मणाला सहन झालं नाही. लक्ष्मणानं त्या ठिकाणी महाराज त्याचं नावच आहे लक्ष्मण. लक्ष्मण ज्याचं मन त्या ठिकाणी आहे ना, त्याचं लक्ष आहे राम. ज्याच्या मनाचं लक्ष राम आहे, ज्यानं मनाचं लक्ष ठरवलेलं आहे त्याचं नाव लक्ष्मण. ज्याच्या मनाला लक्ष त्या ठिकाणी आहे त्याला म्हणावं लक्ष्मण. नाही तर लक्ष्मण त्या ठिकाणी आपलं नाव असतं पण नावाचा अर्थ माहित नसतो ना, म्हणून त्याचा हा अर्थ आहे महाराज. हा लक्ष्मण असा होता, 14 वर्ष त्या ठिकाणी वनवास होत होता, पण त्यानं एकही घास त्या ठिकाणी अन्न खाल्लं नाही महाराज, फळं सुद्धा खाल्ली नाही. 14 वर्षाचा उपवास त्यानं धरला होता. 14 वर्ष. लोक विचारतात ना कधी कधी, रामफळ आहे, सीताफळ आहे, मग लक्ष्मणाचं फळ का बरं नाही? अरे ते खातच नव्हता काही, त्याचं कसं काय फळ होईल? म्हणजे 14 वर्षाचा उपवास ज्याला होता त्याच्या नावाचं फळ कसं काय तयार होईल? म्हणून त्यानं कोणत्या फळाची अपेक्षा केली? त्याच्या मनाचं लक्ष राम होता, रामाशिवाय दुसरं फळ त्याला नकोच होतं महाराज. म्हणून लक्ष्मण 14 वर्ष त्यानं त्या ठिकाणी महाराज अशा पद्धतीने सेवा केली होती ना. त्याला ते शब्द ऐकून वाईट वाटलं. त्यानं ते लक्ष्मण रेषा त्या ठिकाणी आखून दिली. सीतेला सांगितलं याच्या बाहेर येऊ नका. तो निघून गेला. इकडे रावण त्या ठिकाणी महाराज तापसी वेशामध्ये आला, तपस्व्याच्या वेशामध्ये आला. त्यानं सीतेला त्या ठिकाणी महाराज फसवलं.
आणि त्या रेषेच्या बाहेर यायला लावलं. सीता त्या ठिकाणी बाहेर आली. रावणानं तिला उचललं, घेऊन त्या ठिकाणी पळून जाऊ लागला. मूळ स्वरूपात आला, लंकेला घेऊन जातो. इतक्यात त्या ठिकाणी जटायू महाराज समोरून आले. जटायूचं रावणाचं युद्ध झालं. रावणानं जटायूचा पंख त्या ठिकाणी कापलेला आहे. विचारलं रावणाला त्यानं, तुझं मरण कशात आहे? रावणानं त्या ठिकाणी विचारलं त्याला, तुझं मरण कशात आहे? सांग, तुला रामाची शपथ. त्यानं सांगितलं, माझं मरण माझ्या पंखात आहे. म्हणून पंख कापून टाकला जटायूचा. निघून गेला त्या ठिकाणी महाराज. प्रभू रामचंद्र लक्ष्मणासहित परत आले. आल्यानंतर त्या ठिकाणी पाहू लागले तर सीता तिथे नव्हती. माझी सीता, माझी सीता म्हणून प्रभू रामचंद्र व्याकुळ झाले. सीतेचा शोध घेऊ लागले. कासावीस होऊ लागले महाराज. सीते वाचून त्या ठिकाणी रामाला जगणं कठीण झालं. झाडांना आलिंगन देतायत, वेलींना विचारतायत, जंगलामध्ये दिसणाऱ्या त्या ठिकाणी निषादांना विचारतायत, माझी सीता कोणी पाहिली का? माझी सीता, माझी सीता त्या ठिकाणी म्हणत फिरणारे प्रभू रामचंद्र जटायू पर्यंत त्या ठिकाणी आले. जटायूनं वृत्तांत सांगितला. रावणानं त्या ठिकाणी सीतेला, एक राक्षस आला आणि त्याने सीतेला नेलेला आहे. जटायूनं स्वतःचे प्राण सोडून दिले. प्रभू रामचंद्र आणि दादा लक्ष्मण त्या ठिकाणी महाराज दोघे एका झाडाखाली बसले. आणि लक्ष्मणानं रामप्रभूंना त्या ठिकाणी सांत्वना करायला सुरुवात केली. दादा, चिंता करू नका, वहिनी सापडतील, काही काळजी करू नका, निश्चित त्या ठिकाणी वहिनी सापडतील, आपण शोध घेऊया. म्हणून शोध घेण्याचा विचारच मनात करत होते. इतक्यामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या कानावर शब्द येऊ लागले महाराज. नारायण नारायण. नारायण नामाचा घोष कानावर येऊ लागला. कुठून नारायणाचं नाव ऐकू येतंय पाहू लागले. नारदजी महाराज समोरून आले होते. नारदजींचं आगमन झालं की त्यांचं थोडं वर्णन करावंसच वाटतं, नाही म्हटलं तरी. त्यांच्या हातामध्ये ब्रह्मविना आहे, एका हातामध्ये चिपुळे आहेत. सरळ अँटेनासारखी शेंडी उभी राहिलेली आहे. शेंडी, खरं सांगू, शेंडी अँटेनाचंच काम करत असते महाराज. लोक आम्हाला विचारतात, ही शेंडी कशा करता ठेवली? तुम्ही बावळट आहात, हा तुम्ही मूर्ख आहात, काय गरज आहे म्हणे हे सगळे बुरसाटपणा करायची? अरे ती शेंडी म्हणजे त्या ठिकाणी उगाच ठेवायची नसते. ज्याच्या मस्तकावर त्या ठिकाणी शिखा असते ना महाराज, त्याची बुद्धी फार प्रगल्भ होते. वैश्विक असणारी ऊर्जा, मंदिराच्या वरती कळस सापडतो ना, आणि कळसाला वरती त्या ठिकाणी महाराज ते वरती असा पितळेचा कळस आपण म्हणतो, त्याला टोक असतं. ते कशाकरिता? वैश्विक ऊर्जा त्या ठिकाणी घेण्याकरिता. म्हणून त्या ठिकाणी अनेक प्रकारानं बाहेरचं त्या ठिकाणी असणारं जे ज्ञान ऋषीमुनींना होत होतं ना महाराज, दूरदर्शन, दूरश्रवण हे अँटेनाद्वारा होत होतं. आपल्या घरी सुद्धा टीव्ही असतो ना महाराज, त्या टीव्हीला त्या ठिकाणी अँटेना, रेडिओ हातात घेऊन त्या ठिकाणी फिरतात ना लोक. छोटा रेडिओ असतो, त्याला ते काय असतं वरती, काय म्हणतात त्याला? एरियल. शेंडी म्हणजे एरियल आहे, जे त्या ठिकाणी खेचून घेण्याकरता बरेच केंद्र लागतात त्याच्यावर. एका काही केंद्रांवर रामायण असतं, कुठे महाभारत असतं, कुठे आणखी कृष्णचरित्र असतं, देवी भागवत असतं, बरेच केंद्र असतात. ते कॅप्चर करून घेतं मग सांगतं महाराज सगळ्यांना. अशी सरळ शेंडी होती. मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन. आणि नारदजी महाराज आले. नारदानं रामप्रभूंनी पाहिलं, नमस्कार केला. देवर्षी आलेले आहेत. नमस्कार करून त्या ठिकाणी उंच आसनावर त्यांना बसवलं. बसून त्यांना त्या ठिकाणी त्यांचं पूजन केलं. आणि मग त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या अंतकरणाची व्यथा सांगू लागले. नारदजी महाराज, माझी प्रिय पत्नी भगवती सीता, या सीतेला त्या ठिकाणी कोणीतरी चोरून घेऊन गेलो. मला फार दुःख होत आहे. माझ्या पत्नीचा वियोग मला सहन होत नाही. मी आता काय करू? कशा पद्धतीने माझी पत्नी मला परत प्राप्त होईल? कोण मला माझी पत्नी प्राप्त करून देईल? याचा विचार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र विचारू लागले नारदजी महाराजांना. नारदजी त्या ठिकाणी हसले. रामा, तुम्हाला माहित नाही तुम्ही स्वतः त्या ठिकाणी कोण आहात हे रामाला त्या ठिकाणी सांगू लागले नारदजी महाराज. अहो, तुम्ही साक्षात विष्णू आहात. जणू रामाला माहितच नव्हतं, पण ही लीला आहे महाराज. सांगितलं तुम्ही विष्णू आहात. आणि तुमची पत्नी सीता, ही सीता पण काही त्या ठिकाणी सामान्य नाही, ती तर भगवती आहे, ती लक्ष्मी आहे. सीता त्या ठिकाणी लक्ष्मी आहे, काही काळजी करू नका. तिचा जन्मच त्याच्याकरिता त्या ठिकाणी झाला. म्हणे कसं काय? हो, या सीतेनं म्हणतात तिचं पूर्वचरित्र सांगू लागले. सीतेनं त्या ठिकाणी एका मुनीच्या कन्येच्या रूपानं त्या ठिकाणी जन्म घेतला होता. कन्याकुमारी कुमारी होती महाराज. आणि तिला त्या ठिकाणी पती प्राप्त करून घ्यायचा होता, परमात्मा. पण परमात्म्याला पतिरूपानं प्राप्त करून घेण्याकरिता त्या ठिकाणी महाराज शिखरावर तपश्चर्या करत होती. वैष्णवी माहिती आहे ना तुम्हाला, वैष्णवी देवी तपश्चर्या करत होती. आणि तिची तपश्चर्या सुरू असताना तिथे रावण गेला. आणि रावणानं त्या ठिकाणी महाराज तिला म्हणायला सुरुवात केली, मला बऱ्याच बायका आहेत म्हटला, मंदोदरी माझी प्रधान असणारी पत्नी आहे.
तू पण त्या ठिकाणी माझ्याशी विवाह कर. तिनं सांगितलं खबरदार जर माझ्या समोर येशील तर माझ्या अंगाला स्पर्श करू नकोस म्हटले. मी परमात्म्याच्या प्राप्तीकरिता तपश्चर्या करते आहे, मी कुमारी काय असं तो ती सांगू लागली रावणाला. तरी पण रावण ऐके ना. मग रावणाने तिच्या हाताला त्या ठिकाणी स्पर्श केला. महाराज भयंकर क्रोध तिला आला आणि त्या क्रोधामध्ये येऊन त्या मुनिकन्येनं तिने त्या ठिकाणी रावणाला सांगितलं, रावणा तुम्हाला बळजबरीने नेण्याचा प्रयत्न करशील पण मी येणार नाही. माझं शरीर मी आता इथंच सोडणार आहे, कारण तुझा मला स्पर्श झाला म्हणून मी माझं शरीर इथेच सोडून देते आहे. पण तुला शाप देते, मृत्यू लोकात जन्माला येईन आणि तुझ्या मृत्यूचं कारण होईन असं तिनं सांगितलं. महाराज ती वैष्णवी देवी तिनं त्या ठिकाणी महाराज तापसी रूपामध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज तपश्चर्या करत होती. तापसी तिला म्हणतात, ती तपश्चर्या करते आहे ना महाराज. ब्रह्मचारिणी आहे अशी असणारी त्या ठिकाणी कुमारिका. आणि तीच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जनकाच्या घरी अशी त्या ठिकाणी प्रगट झाली होती जानकी. आणि ती त्या ठिकाणी आता रावणाच्या मृत्यूचं कारण होणार आहे हे नारदांनी सांगितलं. म्हणून ती त्या ठिकाणी रावणानंच पळून नेलेली आहे. तुला तिला सोडवाय करता जायचं आहे. रावण तुझ्या हाताने त्या ठिकाणी मरणार आहे, पण तुला त्या ठिकाणी काहीतरी साधना करावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल? रावण मरावा असं वाटत असेल तर तुला भगवतीची उपासना करावी लागेल रामा. नारदजी महाराज सांगू लागले. म्हणे कशी काय काय का बरं त्या ठिकाणी उपासना करावी, काय तिचा महिमा आहे, कृपा करून सांगा. मग सगळं सांगायला सुरुवात केली, तिचं चरित्र भगवतीचं. ती मोठी त्या ठिकाणी कल्याणी आहे, तिला कल्याणी म्हणतात. जगताला धारण करते, जगताचं पालन करते, जगताचा संहार करते, जगताची आई आहे, वात्सल्यमयी आहे, करुणामयी आहे, आनंदमयी आहे. जो तिला शरण जातो ती त्या ठिकाणी अवध्य असणारे त्या ठिकाणी दैत्य सुद्धा मारते, ज्यांना कोणी मारू शकत नाही त्यांनाही ती मारते. अशी असणारी तिची शक्ती आहे. म्हणून रामा तुला त्या ठिकाणी रावण मारण्याकरिता शक्तीची गरज आहे, म्हणून तू त्या ठिकाणी उपासना कर, शक्ती उपासना कर. म्हणजे याच्या आधी कोणी कोणी उपासना केली हे सांगण्याकरिता त्या ठिकाणी महाराज सांगू लागले. याच्या आधी भगवतीची उपासना अनेकांनी केली, देवदेवतांनी केली, ऋषीमुनींनी केली, दैत्यांनी सुद्धा केली. म्हणून भगवतीची उपासना करणारे अनेक या सर्वांचं त्या ठिकाणी वर्णन करून सांगू लागले. ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र या सर्वांनी त्या ठिकाणी नवरात्र व्रत केलं आणि म्हणून त्यांना शक्ती प्राप्त झाली. इथे त्या ठिकाणी अनेक ऋषीमुनींचे उदाहरण सांगतात. विश्वामित्र, वशिष्ठ, भृगु, कश्यप या सर्वांनी त्या ठिकाणी नवरात्र व्रत केलं आणि म्हणून त्या ठिकाणी भगवती त्यांना प्रसन्न झाली. त्रिपुरासुराचा वध करण्याकरिता आणि त्रिपुराचं दहन करण्याकरिता 3 पुर निर्माण केले होते ना, त्याचा दाह करण्याकरिता भगवान शंकरानं नवरात्राचा उपवास केला, नवरात्राचं व्रत केलं आणि भगवान शंकराला शक्ती प्राप्त झाली म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्रिपुर दाह करता आला. यानंतर भगवान विष्णूला सुद्धा मधु नावाचा दैत्य मारायचा होता. मधु, भगवान विष्णूला मधुसूदन म्हणतात ना, मधुसूदन, त्याचं कारण त्या ठिकाणी महाराज मधुदैत्य मारला होता. या मधुदैत्याला मारण्याकरिता भगवान विष्णूनं सुद्धा त्या ठिकाणी तपश्चर्या केली, नवरात्र व्रत केलं आणि मग मधुदैत्य त्यांना मारता आला. इंद्रानं सुद्धा त्या ठिकाणी वृत्रासुराला मारण्याकरिता आणि नवरात्राचा त्या ठिकाणी उपवास केला आणि म्हणून त्या ठिकाणी वृत्रासुर मारता आला. असे अनेक पुरावे त्या ठिकाणी महाराज दिले आणि या सर्व पुराव्यांना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने ऐकलं. पण महाराज मला सांगा आता मी काय करू? म्हणे काय नाही, नवरात्रामध्ये त्या ठिकाणी भगवतीची उपासना करा. अनेक नवरात्र आहेत, 4 प्रकारचे नवरात्र सांगितले, आपण ते रोज ऐकतो आहोत. त्याच्यापैकी सर्वात श्रेष्ठ असणारं जे नवरात्र आहे ते अश्विन महिन्यातलं नवरात्र आहे. ऐका बरं लक्षपूर्वक. अश्विन महिन्यातलं नवरात्र म्हणजे आता सध्या जे आहे ना, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी, आणि तेच असणार नवरात्र. या अश्विन नवरात्रामध्ये त्या ठिकाणी भगवतीची उपासना करावी. 9 दिवसांपर्यंत त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला भगवतीचं पूजन करावं. कसा विधी करावा संपूर्ण विधी वर्णन करून सांगितलं. उपवास कसा करावा ते सांगितलं. आणि या 9 दिवसांमध्ये त्या ठिकाणी भगवतीची आराधना कशी करावी, तिचं भजन कसं करावं हे सांगितलं. आपणही अनेक प्रकारानं त्या ठिकाणी भगवतीचं पूजन करतो ना महाराज. भगवतीची भजनं म्हणली जातात, गोंधळी त्या ठिकाणी भगवतीची गीतं म्हणतात. हे सगळंचे सगळं केलं जातं. भगवतीची भक्त त्या ठिकाणी महाराज भगवतीच्या नावानं जय जयकार करतात, उधो उधो त्या ठिकाणी जयकारा केला जातो. आता आपण महाराष्ट्रात कथा सांगतो, जे उत्तर प्रदेशातले आधी करून कथाकार आहेत ना ते त्यांनी बोल साचे दरबार की जय असं म्हणतात ना, साचे दरबार की जय असं म्हटलं जातं. म्हणून त्या ठिकाणी शेरावालीचं नाव घेतलं जातं, असं ते त्या ठिकाणी तिचा जय जयकार करतात. तसं त्या ठिकाणी अनेक भक्त पूजन करत असतात. त्या पूजनामध्ये अनेक प्रकारचे विधी असतात. आपल्या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुंदर असणारा विधी दरवर्षी संपन्न केला जातो ना, घागरी फुंकण्याचा. आज 7वी माळ आहे ना, आता बरोबर तो नवरात्राचा आला, याच्यातही नवरात्र चालू आहे.
आपलं नवरात्र चालू आहे आणि विधीच सांगायचं काम चालू आहे, मग प्रत्यक्ष पाहायला नको का कसा विधी केला जातो, म्हणून तो विधी आता आपण पाहणार आहोत. सगळ्यांनी लवकर जाऊन तिथे तयारी करा. चला आता यानंतर नारदजी महाराजांनी वर्णन करून सांगितलंय. नारदांनी प्रभू रामचंद्रांना भगवतीच्या मंत्राची दीक्षा दिली असं वर्णन आहे. तुम्ही ऐकता आहात ना सगळेजण, लक्षपूर्वक ऐका. नारदजी महाराजांनी प्रभू रामचंद्रांना भगवतीच्या मंत्राची दीक्षा दिली. प्रभू रामचंद्रांना ती घ्यावी लागली आणि मग भगवतीची उपासना करायचं ठरलं. लक्ष्मण दादा आणि प्रभू रामचंद्र या दोघांनी त्या ठिकाणी महाराज अश्विन महिन्याची वाट पाहिली आणि अश्विन महिन्याच्या त्या ठिकाणी नवरात्रीमध्ये, या शारदीय नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज 9 दिवस भगवतीची आराधना केली, 9 दिवस भगवतीची उपासना केली, नवरात्राचं व्रत केलं, 9 दिवस उपाशी राहिले. आधीच अनवाणी फिरत होते, वल्कल वस्त्र धारण केले होते, जटाजूट धारण केल्या होत्या. वस्त्र बदल कर राज के वल्कल पहने आज, राजा रंक बने, अशी अवस्था झाली होती. आणि भगवतीची आराधना करू लागले. जगदंबेला हक्का मारू लागले, आई जगदंबे प्रसन्न हो, कृपा कर. राम वरदायिनी असं एक त्या ठिकाणी नाव आहे ना देवीचं, राम वरदायिनी. म्हणून ती त्या ठिकाणी महाराज राम प्रभू आणि दादा लक्ष्मणाची तपश्चर्या त्या ठिकाणी पाहून प्रसन्न झाले. या दोघांनी किष्किंधा पर्वतावर जाऊन तपश्चर्या केली होती. कारण हे त्या ठिकाणी सीतेचा शोध घेत घेत निघाले ना, रस्त्यानं चालताना त्या ठिकाणी पंपा सरोवर मिळालं. या पंपा सरोवराजवळ आल्यानंतर हनुमंतरायांची भेट झाली आणि हनुमंतराय त्या ठिकाणी महाराज या दोघांना ब्राह्मणाच्या वेशामध्ये त्या ठिकाणी भेटले, नमस्कार केला. हे माझे प्रभू आहेत हे हनुमंताला कळालं. सुग्रीव त्या ठिकाणी किष्किंधा पर्वतावर जाऊन लपून बसला होता, त्याच्या भावाच्या छंदानं त्या ठिकाणी लपला होता महाराज. त्याचा भाऊ आहे वाली आणि वालीच्या भीतीनं त्या ठिकाणी लपला होता. सुग्रीवानं त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्रांबरोबर मैत्री केलं. राम आणि सुग्रीवाची मैत्री झाली. या मैत्रीमध्ये दोघांनी एकमेकाला वचनं दिली. अशी वचनं दिली असं आहे, त्याची बायको सुग्रीवाची सुद्धा वालीनं पळून नेली होती आणि रामाची बायको रावणानं पळून नेली होती. दोघं समदुःखी होते, दोघांच्या बायका पळून नेल्या होत्या. मग दोघांनी एकमेकाला मदत करायचं ठरवलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, सुग्रीवा मी तुझी बायको तुला आणून देईन वालीच्या तावडीतून, वालीला मारून. आणि इकडे त्या ठिकाणी सुग्रीवानं सांगितलं, तुमची पत्नी त्या ठिकाणी परत आणण्याकरिता मी तुम्हाला मदत करीन. असं दोघांचं अग्नीच्या समोर त्या ठिकाणी शपथ घेऊन ठरलं होतं. आणि मग त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्र किष्किंधा पर्वतावर थांबू लागले, वास्तव्य करू लागले. आणि तिथेच त्या ठिकाणी महाराज नारदजींनी दिलेलं जे भगवतीचं व्रत आहे आणि ते व्रत करायचं ठरलं. नवरात्र विधीमध्ये त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्राने दादा लक्ष्मणानं भगवतीचं पूजन केलं, भगवतीचं यजन केलं, भगवतीचं ध्यान केलं, भगवतीचा धावा केला, तिचं चिंतन केलं, तिचं नामस्मरण केलं. नवारणव मंत्रानं त्या ठिकाणी महाराज भगवतीचं चिंतन करणारे प्रभू रामचंद्र आहेत. भगवती अशी आहे जी अतिशय थोड्या साधनानं प्रसन्न होते, थोड्या सेवेनं प्रसन्न होते, प्रसन्न झाली. आणि त्या ठिकाणी महाराज महिषासुर मर्दिनी, राजराजेश्वरी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिपुर सुंदरी अंबा भगवती प्रत्यक्ष त्या ठिकाणी रामरायाच्या समोर प्रगट झालेली आहे. रामाला त्या ठिकाणी महाराज भगवतीचं दर्शन झालं. रामप्रभू दादा लक्ष्मण त्या ठिकाणी अतिशय आनंदी झाले आणि रामाला विचारू लागले, रामा सांग तुला काय पाहिजे, कशाकरिता तू माझी पूजा करतोयस, माझं त्या ठिकाणी भजन करतोयस. रामप्रभूंनी सांगितलं, आई काय सांगू, माझी बायको दैत्यांनी पळून नेली, रावणानं त्या ठिकाणी माझी पत्नी पळून नेलेली आहे, मला ती त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायची आहे. आता मी कसा माझ्या पत्नीला प्राप्त करून घेऊ, माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही, मला तू शक्ती प्राप्त करून दे. म्हणून भगवती जगज्जननी अंबिका राजराजेश्वरी हिनं प्रसन्न होऊन त्या ठिकाणी महाराज रामाला वरदान दिलं, रामा मी तुला माझी स्वतःची शक्ती प्रदान करते, माझ्या शक्तीनं तू त्या ठिकाणी बलाढ्य असणारा रावण मारू शकशील. रावणातली शक्ती भगवतीनं क्षीण केली आणि रामामध्ये त्या ठिकाणी भगवतीने शक्ती प्राप्त करून दिली. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज प्रभू रामचंद्रांना आणि भगवतीचं वरदान प्राप्त झालं. रामाला वरदान देणारी म्हणून तिला नाव पडलं राम वरदायिनी. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज नवरात्र पूर्ण झाल्यानंतर भगवती प्रगट झाली होती अष्टमीला. आणि अष्टमीच्या दिवशी त्या ठिकाणी भगवतीनं रामाला वरदान दिलं. आणि प्रभू रामचंद्रांनी सुद्धा त्या ठिकाणी महाराज सीतेला आणण्याकरिता निघाले. प्रस्थान जे केलं ना ते त्या ठिकाणी दशमीच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारण्याकरिता जायला प्रस्थान केलं. महाराज निघाले प्रभू रामचंद्र रावणाला मारण्याकरिता.
आपण विजयादशमीला त्या ठिकाणी महाराज सोहळा संपन्न करतो ना, विजयादशमीला रावण मारला जातो. इथे अशी कथा आहे, राम प्रभू त्या ठिकाणी रावणाला मारायला निघाले विजयादशमीच्या दिवशी, पण त्याच्या पुढची एक कथा देवी भागवतात आली, ती मोठी विलक्षण कथा आहे. म्हणजे हा जो रावण आहे ना, लंकेमध्ये राहणारा रावण, हा तर रामाला मारता आला, पण त्याच्यापेक्षा अजून एक त्या ठिकाणी पाताळात एक रावण आहे. या रावणाला तरी 20 हात होते, त्या रावणाला 1000 हात आहेत महाराज. असा भयंकर असणारा रावण, तो रावण त्या ठिकाणी मारणं मोठं कठीण होतं. म्हणून रामप्रभूंकडे तो रावण मारण्याची ज्या वेळेला त्या ठिकाणी वेळ आली, नारदजी महाराजांकडूनच त्या ठिकाणी कळालं होतं प्रभू रामचंद्रांना. म्हणे रामा, एक रावण मारला, तुला असं वाटलं असेल मी फार त्या ठिकाणी युद्ध जिंकून आलो, रावण मारला, पण खरं पाहिलं तर तो पाताळातला रावण मारून दाखव, जो तुला त्या ठिकाणी मारता येतो का बघ. रामप्रभू विचारपूस करायला लागले, म्हणे कोणता रावण आहे पाताळ लोकांमध्ये. म्हणून त्या ठिकाणी महाराज आता रामप्रभू अयोध्या नगरीत आले होते आणि मग ही गोष्ट कळाली होती. रामानं त्या ठिकाणी वानर सेना तर बरोबर घेतलीच घेतली, पण अयोध्येतली सेना, मिथिला नगरीतली सेना, या सगळ्या सेना बरोबर घेतल्या आणि त्या रावणाला ललकारलं. 1000 हातांचा असणारा रावण प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट झाला आणि या रावणाला पाहून त्या ठिकाणी महाराज सर्वांनी आक्रमण करायला सुरुवात केली. पण एवढा बलाढ्य होता की त्या सगळ्या सैनिकांना त्या ठिकाणी असा चिलटासारखा पकडायचा आणि फेकून द्यायचा. मिथिलेतले सैनिक मिथिलेत, अयोध्येतले अयोध्येत, आणि जे वानर होते ते वनामध्ये फेकून द्यायचा. सगळ्यांना सांगितलं, झालं का तुमचं आक्रमण करून? म्हणे झालं, आता मी आक्रमण करतो म्हणे. आता तो आक्रमण करायला आला, प्रभू रामचंद्र त्याच्या समोर गेले आणि घाबरले, महाराज आता याला मला मारता येत नाही, आता काय केलं पाहिजे. मग त्यावेळेला त्या ठिकाणी महाराज भगवती जगज्जननी अंबिका प्रत्यक्ष प्रगट झाली, तिचा धावा रामरायांनी केला. आणि मग ती जगदंबा प्रगट झाल्यानंतर तिनं त्या ठिकाणी त्या रावणापेक्षाही विशाल रूप धारण केलं, जी महिषासुराला मारणारी आहे. आणि ती त्या ठिकाणी जगदंबा तिनं विजयादशमीच्या दिवशी त्या ठिकाणी महाराज या बलाढ्य असणाऱ्या पाताळातल्या रावणाला, ज्याला 1000 हात आहे, या रावणाला त्या ठिकाणी महाराज मारण्याकरिता त्याच्याशी युद्ध सुरू केलं. आणि भगवती राजराजेश्वरी अंबा दुर्गा तिला म्हणावं, त्या जगदंबेनं सिंहावर बसून त्या ठिकाणी रावणावर अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा प्रहार करायला सुरुवात केली. रावण तिच्याबरोबर युद्ध करतोय महाराज. भगवती आणि रावण यांच्यामध्ये त्या ठिकाणी युद्ध झालं आणि भगवतीच्या त्या ठिकाणी प्रहारांनी त्या 1000 हाताच्या असणाऱ्या पाताळातील रावणाला मृत्यू प्राप्त झाला. आणि भगवती जगदंबेच्या मुखकमलाकडे पाहता पाहता त्या रावणानं स्वतःचा प्राण सोडून दिला. चमत्कार आहे. म्हणून दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी रावण पेटून देतात. रामानं रावण मारला, तो रावण तर नंतर मारला महाराज, पण इथे त्या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी मग का बरं रावण मारला? दसऱ्याच्या दिवशी जो रावण मारला तो रामानं न मारता तो भगवतीनं मारलेला रावण आहे, अशी कथा याच्यामध्ये सापडते. म्हणून भगवतीनं त्या ठिकाणी महाराज अशा पद्धतीनं रावणाचा निपात करून टाकला. आता या रावणाला मारण्याकरिता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जाण्याकरिता निघाले. आणि आता विजयादशमीला त्या ठिकाणी प्रस्थान ठेवलं. वानर सेनेला त्या ठिकाणी बरोबर घेतलं. हनुमंताकडून त्या ठिकाणी मला सीतेचा शोध झाला. सीतेचा शोध घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी कळाला अशोक वाटिकेमध्ये सीता आहे, समुद्राच्या पलीकडे जायचं आहे. मग समुद्र उल्लंघन करून जाण्याकरिता त्या ठिकाणी काय करावं म्हणून समुद्राला त्या ठिकाणी विनंती करू लागले, पण समुद्र ऐकेना. भगवान प्रभू रामचंद्रांनी बाण मारायला सुरुवात केली. रत्नाकर घाबरला. रत्नाकर म्हणजे समुद्र. रामप्रभूंना शरण आला. नील आणि नल वानरांना त्या ठिकाणी वरदान आहे की ज्याने जर दगड पाण्यात आणून टाकले तर तरंगतील, म्हणून त्या दोघांनी त्या ठिकाणी दगड पाण्यामध्ये टाकावे. पाण्यावर दगड तरंगले. प्रभू रामचंद्रांनी रामेश्वराचं पूजन केलं आणि युद्धाला त्या ठिकाणी महाराज सुरुवात केली. पलीकडच्या गठाला गेलेले आहेत. लंकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी रावणाबरोबर प्रभू रामचंद्रांनी युद्ध केलेलं आहे. भयंकर रावणाचं त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे. या युद्धामध्ये त्या ठिकाणी अनेक योद्धे मारले गेले, राक्षस मारले गेले. त्यानं त्या ठिकाणी इंद्रजित पाठवला. इंद्रजित लक्ष्मणाच्या हातानं मारला गेला. कुंभकर्ण त्या ठिकाणी समोर आला. कुंभकर्णाचा आणि प्रभू रामचंद्रांचं युद्ध झालं. भगवान प्रभू रामचंद्रांनी कुंभकर्णाचा निपात करून टाकला. विभीषण प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी शरण गेला आणि या विभीषणानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या कानात जाऊन सांगितलं, देवा हा रावण असा मरणार नाही. या रावणाच्या नाभीमध्ये अमृताचा कलश आहे, अमृताचं कूप आहे. आपण ऐकलं ना, मणिपूर चक्र त्यानं जागृत केलं होतं. म्हणून मणिपुरामध्ये जर त्या ठिकाणी तो कुंभ जर तुम्ही फोडाल तर रावण मरेल. आणि असं त्या ठिकाणी सांगितल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी रावणाबरोबर युद्ध करत असताना आणि असा त्या ठिकाणी बाण मारला. रावणाच्या नाभीमध्ये बाण मारलेला आहे. भगवतीचं स्मरण करून जयकारा करून त्या ठिकाणी महाराज युद्ध भगवंतानं केलं आणि रावण त्या ठिकाणी रामप्रभूंच्या हातानं गतप्राण झालेला आहे. रावण रामप्रभूंच्या हातानं मारला गेला आणि भगवतीच्या शक्तीनं त्या ठिकाणी महाराज आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी रावण मारला गेला. रावणावर विजय प्रभू रामचंद्रांनी प्राप्त केला. झालं का?
चला